सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मी दीपा वाळवेकर आज आपलं एनएल एक वाटचाल या उपक्रमाच्या चौथ्या पुष्पात एनएल परिवारातील उपस्थित सर्व सदस्यांचं सहर्ष स्वागत करते. आज खरं तर आठवड्यातला मधलाच दिवस म्हणजे जरा गडबडीचाच. तरीही आजच हा कार्यक्रम घेण्यासाठीचे विशेष कारण म्हणजे आज 11 डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिन. माउंटेन लव्हर्स याच नावाने सुरुवात झालेली आपली संस्था व तिचे सभासद हा मुहूर्त कसा बरं चुकवणार. आपल्या कार्यक्रमाकडे वळण्याआधी आपल्या सर्वांनाच माहिती आहे डग स्कॉट या प्रसिद्ध इंग्लिश गिर्यारोहक प्रस्तरारोहकाचे या महिन्याच्या 7 तारखेला वयाच्या 1980व्या वर्षी दुःखद निधन झाले. 1975 साली एव्हरेस्टच्या नैऋत्य बाजूने पहिल्यांदा चढाई करणाऱ्या टीममध्ये ते सहभागी होते. जवळजवळ 41 मोहिमा त्यांनी केल्या. छोट्या टीम बरोबर गिर्यारोहण करण्याची अल्पाईन गिर्यारोहण शैली त्यांनी प्रसिद्ध केली. त्याबद्दल त्यांची बरीच पुस्तके प्रसिद्ध झाली जी गिर्यारोहकांच्या चांगल्याच परिचयाची आहे. 1986 मध्ये सह्याद्रीतील प्रसिद्ध हरिहर किल्ल्याच्या एका कड्याचे त्यांनी यशस्वीरित्या आरोहण केले व तो स्कॉटिश कडा या नावाने प्रसिद्ध झाला. अशा दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या गिर्यारोहकाला भावपूर्ण श्रद्धांजली आणि नेचर लव्हर्सतर्फे मानाचा मुजरा. आजच्या या आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाविषयी शुभेच्छा द्यायला आपल्या समोर येत आहे आपली लाडकी ऋतुजा बागवे. तिचे आपण स्वागत करूया. नमस्कार, मी अभिनेत्री ऋतुजा राजन बागवे. आज 11 डिसेंबर पर्वत दिन आहे. खूप कमी जणांना आज पर्वत दिन आहे हे माहिती आहे, त्यामुळे मला असं वाटतं की जास्तीत जास्त लोकांपर्यंत 11 डिसेंबर हा पर्वत दिन म्हणून साजरा केला जातो हे पोहोचायला हवं. मी अभिनेत्री तर आहेच, पण अगदी लहानपणापासून मला गिर्यारोहणाची खूप आवड आहे आणि ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधनं मी बी नेचर लव्हर्स या संस्थेचा हात पकडून लहानपणी खूप फिरले, बागडले. सो मला खूप आकर्षण आहे पर्वताविषयी, त्या जागेविषयी. सो मला असं वाटतं की सगळ्या गिर्यारोहकांना, सगळ्या निसर्गप्रेमींना आजच्या पर्वत दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद ऋतुजा. आज या दिवसाचे औचित्य साधून मी स्वागत करते आपल्या सर्वांची जवळची, पूर्वी ट्रेक्समध्ये सगळ्यांना विविध पावडरी देऊन तंदुरुस्त ठेवणारी, प्रोफेशनने फिजिओथेरपिस्ट, उत्तम पक्षी निसर्ग निरीक्षक आणि आता वनस्पती तज्ज्ञ म्हणून विविध संस्थांसोबत कार्यरत असणारी आपली म्हणजे ज्योत्स्ना चौधरी हिला मी आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाविषयी बोलण्यासाठी आमंत्रित करते. ज्योत्स्ना. 11 डिसेंबर हा माउंटन डे म्हणून साजरा होतो. माउंटन पर्वत हे का महत्वाचे? जगातील निम्म्या मनुष्य वस्तीत जगण्यासाठी पाण्याचा पुरवठा हे पर्वत करतात. दुर्दैवाने हवामान बदल आणि संसाधनांचा अतिरेकी वापर यामुळे हे पर्वत धोक्यात आले आहेत. जागतिक तापमान वाढल्याने अभूतपूर्व अशा वेगाने हिमालय आणि जगातल्या इतर ठिकाणच्या हिमनद्या वितळत आहेत आणि त्याचा परिणाम सखल भागात राहणाऱ्या करोडो लोकांच्या जीवनावश्यक पाण्यावर होतोय. याचा फटका आपल्या सर्वांनाच बसतोय. पर्वतांच्या लक्षात आलेल्या वाढत्या महत्वामुळेच युनायटेड नेशन्सलाही याची दखल घेणं भाग होतं आणि अशा प्रकारे 2002 मधलं पहिलं इंटरनॅशनल इयर ऑफ माउंटन्स म्हणजे आंतरराष्ट्रीय पर्वत वर्ष असं घोषित करण्यात आलं आणि आंतरराष्ट्रीय पर्वत दिन पहिल्यांदा 11 डिसेंबर 2003 ला साजरा करण्यात आला. आपल्याला इथे वेस्टर्न घाटची स्लाइड दिसतीये, मी त्याच्याकडे येतेच थोड्या वेळामध्ये. मॅनेजिंग फ्रजाईल इकोसिस्टीम सस्टेनेबल माउंटन डेव्हलपमेंट हा डॉक्युमेंट 1992च्या पर्यावरण आणि विकासच्या परिषदेत ॲक्शन प्लॅन अजेंडामध्ये स्वीकारण्यात आला होता. इथून या सर्व गोष्टींना सुरुवात झाली. 2020 मधल्या पर्वत दिनाची थीम आहे पर्वतांची जैवविविधता. आमचे वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक श्री द महाजन म्हणतात की भाषाशास्त्रानुसार जैवविविधता हा शब्द सोपा करून जीविधता असा म्हणता येईल. पर्वतांमध्ये पूर्वापार राहणाऱ्या लोकांमध्ये नेहमी सस्टेनेबल म्हणजे शाश्वत जीवनशैली दिसून येते, पण हवामान बदल, अशाश्वत शेतीच्या पद्धती, व्यापारी खाणी, जंगलतोड, चोरटी शिकार
या सर्वांमुळे पर्वतांमधील विविधतेला मोठा धोका निर्माण झाला आहे. पर्वतांमधील विविधतेचं शाश्वत व्यवस्थापन आपण ह्या स्लाइड्स थोड्या वेळाने बघू. ही जागतिक गरज आहे. सर्वच प्रकारच्या विविधता जपण्यासाठी युएनने 2021 ते 2030 हे दशक परिसंस्था संवर्धनासाठी म्हणजे इकोसिस्टीम रिस्टोरेशनसाठी जाहीर केलं आहे. या निमित्ताने या विषयाची आपल्याला ओळख व्हावी, त्याच्याविषयी जाणीव निर्माण व्हावी म्हणून वेगवेगळ्या संस्थांना हा दिवस साजरा करण्यासाठी युएनचं आवाहन आहे. आणि त्यामुळेच आपल्या एरवीच्या वीकेंड ऐवजी आपण आज शुक्रवारी हा कार्यक्रम सादर करायचे ठरवले. भारतातील बऱ्याचशा पर्वतरांगांपैकी नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्येकडचे हिमालयीन पर्वत आणि आपला पश्चिम घाट, ज्याची स्लाइड आपण आता पाहिली, म्हणजे सह्याद्री, यांचं एक विशेष महत्त्व आहे. दोन्ही ठिकाणं बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणून युएनने जाहीर केली आहेत. जगातील अशा अवघ्या 10 ठिकाणांपैकी 2 भारतात आहेत. 2012 मध्ये युएनने महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ इथली 39 राष्ट्रीय उद्यानं आणि राखीव जंगलं वर्ल्ड हेरिटेज साईट्स म्हणजे जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केली आहेत. त्यापैकी कास पठार, भीमाशंकर, कोयना, राधानगरी इथली अभयारण्य आणि चांदोलीचं राष्ट्रीय उद्यान ही महाराष्ट्रातून निवडली गेली आहेत. आपलं भाग्य म्हणून यातल्या सह्याद्रीच्या अगदी जवळ आपण राहतो, म्हणजे हिमालय आणि सह्याद्रीपैकी सह्याद्रीच्या जवळ आपण राहतोय. आपल्यातला गिर्यारोहक याच सह्याद्रीच्या कुशीत विकसित झाला. तर कधी निर्माण झाला हा सह्याद्री? जवळजवळ 150 दशलक्ष वर्षांपूर्वी गोंडवाना हा सुपर कॉन्टिनेंट मूळ भूभागापासून तुटल्यावर सह्याद्री तयार झाला आहे. दक्षिण गुजरातच्या सोंगध या भागापासून ते, याचा उच्चार कदाचित वेगळा असू शकतो, ते तामिळनाडूतल्या मरुंथवाळ मलई या भारताच्या दक्षिणेकडील टोकापर्यंत 160,000 चौरस किलोमीटर इतक्या विस्तीर्ण भूभागावर हा सह्याद्री पसरलाय. इथली विविधता काय वर्णावी? वनस्पती, सस्तन प्राणी, पक्षी, उभयचर, सरपटणारे प्राणी, कीटक, गोड्या पाण्यातले मासे यांच्या हजारोने जाती इथे अस्तित्वात आहेत. यापैकी कितीतरी जाती ह्या एंडेमिक म्हणजे प्रदेशनिष्ठ आहेत, म्हणजे संपूर्ण जगभरात त्या केवळ इथेच आढळतात. प्राणी सृष्टीतल्या 325 ग्लोबली थ्रेटन्ड अशा स्पीशीज इथे आढळतात. म्हणजे या सह्याद्रीचं एवढं अनन्यसाधारण आपल्याला लक्षात येईल. वाघ, हत्ती, बिबळ्या, गवा, दक्षिणेकडचे निलगिरी तार, निलगिरी लंगूर इत्यादी धोकाग्रस्त यादीत मोडतात. ह्या गव्यावरनच परवा आपल्याकडे महात्मामध्ये वाट चुकलेला बिचारा एक गवा, म्हणजे ह्या परिसंस्थांचा जसा त्रास होतोय तसे जंगलातले बिचारे प्राणी हे जंगल सोडून कुठेतरी चुकून शहरात येतात आणि मग शहरामध्ये त्यांचं अशक्य होऊन जातं आणि बिचारा महात्मा सोसायटीत आमच्या जवळच परवा जो आढळला गवा, त्याला प्राण गमवावे लागले. त्याला नीट हँडल करता आलं नाही, लोकांना दमला होता आणि वेगवेगळ्या कारणाने शेवटी तो गेला दुर्दैवाने. हे एक आपल्याला उदाहरणावरनं लक्षात येतं की जंगल तोडीचा परिणाम कसा आपल्याला जाणवतोय. या जंगलात आढळणाऱ्या वनस्पतींचा स्थानिक लोक उत्तम उपयोग करून घेतात. म्हणजे त्या ठिकाणी राहणारे स्थानिक लोक हे त्या निसर्गाशी असे एकरूप होऊन जगत असतात आणि अशा प्रकारे जगताना ज्या वेगवेगळ्या गोष्टींचा ते वापर करतात त्यापैकी शेवळा, टाकळा, डोरली वांगी, भारंगी, करटुली, काकड, कुरडू, गुळू अशा रानभाज्या त्यांच्या आहारात असतात. यातली काही आपण ऐकली असतील, काही नसतील, काही खाल्ली असतील. बोर, आंबुळी किंवा आंबुळकी, करवंद, आमसूल, जांभूळ, तोरणं, बकुळ, चारोळी यांची फळं ते खातात. आत्ता आपल्याला ह्या ज्या स्लाइड्स रवी दाखवतोय त्या आपल्याकडच्या फोर्ट्स, किल्ल्यांवर जी विविधता आढळते, जैवविविधता जी आढळते, इथे कीटकांचं आणि वनस्पतींचं एक छान नातं आपल्याला दिसतंय. त्याच्या काही स्लाइड्स तो दाखवतोय. माझं बोलणं चालू राहील, आपण स्लाइड्स बघत जाऊ.
तर जांभूळ, तोरणं, बकुळ, चारोळी यांची फळं ते खातात. आजारपणात अनंतमूळ, अक्कलकाढा, शतावरी, कुडा, धायटी, लिंबा अशा औषधांचा उपयोग करतात. ह्या सर्वाच्या स्लाइड्स मी उपलब्ध नाही करू शकले. असत्या तर खूप गंमत आली असती. त्यांना लागणारं इंधन, या माणसांना लागणारं इंधन, घर बांधणी इत्यादीचं जे लाकूड या जंगलातून त्यांना मिळतं. म्हणजे जंगलाशी एकरूप होऊन जेव्हा ते जगत असतात तेव्हा गरजेपुरता त्यांचा वापर असतो आणि मग जंगलांवर अशा वेळेला या लोकांचा ताण येत नाही. पण सगळं चित्र जे आज बदलून गेलेलं आहे, शहरीकरण झालेलं आहे आणि इतर गोष्टी याच्यामुळे जे बदल झाले त्याच्यामुळे जे काय आपल्याला दिसतंय ते फारसं सुखावं नाहीये असं म्हणता येईल आपल्याला. डोंगर माथ्यावरची ही विविधतेने भरलेली जंगलं का महत्वाची? या डोंगरांवर जेव्हा पाऊस कोसळतो तेव्हा माथ्यावर जंगलांचं दाट आच्छादन असेल तर वरून वेगाने पडणाऱ्या पावसाची गती मंदावते. जमिनीवर पडल्यावरही जमिनीवरचा पालापाचोळा घेऊन त्याचे प्रवाह प्रवाह व्हायला लागतात आणि हा सर्व गाळ घेऊन जेव्हा नदी वाहते तेव्हाच तिचे किनारे सुपीक होतात. हा गाळ शेवटी समुद्राला मिळतानाही शेवटच्या खारफुटीच्या जंगलात वेगवेगळे मासे आणि इतर जीव यांना उत्तम अन्न पुरवतो. याच गाळातून मिळणाऱ्या अन्नामुळे जिताडासारखे काही मासे उलटे पोहून डोंगराच्या दिशेने पिल्लांना जन्म देण्यासाठी धडपडत जातात. डोंगरावरचं हे दाट जंगलांचं आच्छादन नसेल तर डोंगरांवर कोसळणारा पाऊस डोंगरातली सर्व माती धुपवून स्वतःबरोबर घेऊन जातो. डोंगराची माती तशी नाजूक असते, तिचा फार जाड थर नसतो. या जंगलांमुळेच पडणारा पाऊस जमिनीत मुरायला मदत होते. पावसात जमिनीत मुरलेलं पाणी उन्हाळ्यात नद्यांमध्ये झिरपतं आणि नदी बारमाही वाहते. पण जंगलतोडीमुळे बारमाही नद्यांचं प्रमाणही खूप कमी झालंय. आज वेगवेगळ्या कारणांनी जी जंगलतोड होते आहे त्या जंगलांच्या आणि पर्यायाने विविधतेचा कणाकणाने ऱ्हास होतो आहे हे आपण बघतोय. पूर्वी पावसाळ्यात डोंगर दऱ्यातून फिरताना सर्रास आढळणारी लाल पिवळ्या आकर्षक फुलांची अग्निशिखा किंवा कळदावी आता तुरळक दिसते. अशा अजूनही काही वनस्पती तुमच्या लक्षात आल्या असतील की जी पूर्वी जास्त प्रमाणात दिसायची. आपण पूर्वी फिरायचो 20-25 वर्षांपूर्वी आणि आता ती खूप कमी प्रमाणात दिसत आहेत. यातलं अजून एक उदाहरण म्हणजे एंटाळा किंवा गारंबीचा वेल, जिला सर्वात मोठी शेंग लागते. ती पण पूर्वीपेक्षा आपल्याला ही एक वैशिष्ट्यपूर्ण वेल आहे. तिच्या त्या भल्या मोठ्या शेंगेमुळे ती आपल्याला कधी पाहिली असेल तर चांगलीच लक्षात राहते. तर तीही आपल्याला कमी प्रमाणात आढळते. आपण डोंगर, जंगल आणि पर्यायाने विविधता वाचवण्यासाठी काय करू शकतो? तर रिड्यूस, रियूज आणि रिसायकल या त्रयीचा आपण वापर करू शकतो, वापर करायला हवा. म्हणजे मुळात पहिलं तत्व बघायचं झालं तर मुळात आपल्या गरजा कमी केल्या तर कमी वस्तूंचा आपण वापर करू. आणि हेच रिड्यूस म्हणजे कमी वस्तू आपल्या वापरात असणं, वस्तूंचा कमी वापर करणं, हे पहिलं तत्व. दुसरं म्हणजे रियूज म्हणजे पुनर्वापर. पूर्वी मोठ्या भावंडांचे कपडे, पुस्तकं लहान भावंड वापरत. आजही आपण हे करू शकतो. आणि तिसरं तत्व म्हणजे रिसायकल म्हणजे पुनः प्रक्रिया करून वापरणे कोणतीही गोष्ट. याचं एक छान उदाहरण देता येईल तर आपण मुळात प्लास्टिक कमी वापरावं, पण जे आहे त्याचं काही करता येईल का? जे आपल्या नेहमीच्या वापरात कमीत कमी जरी वापरलं तरी काही प्रमाणात ते साठतं. तर पुण्यात मेधा ताडपत्रीकर यांची रुद्र नावाची एक संस्था आहे. तर घरगुती वापराचं सर्व प्रकारचं स्वच्छ केलेलं प्लास्टिक ही संस्था सोसायटी स्तरावर जमा करते आणि त्यापासून इंधन बनवते. अशा कित्येक सोसायटी आणि पर्यायाने आम्ही त्यांचे सदस्य आहोत. पर्यावरण संवर्धनासाठी आपल्या सर्वांचा खारीचा वाटा हा फार मोलाचा आहे. म्हणजे प्रत्येक जण असं म्हणेल की मी काय करू शकतो, तर ही त्रयी प्रत्येकाने अंगीकारायचा जरी विचार केला आणि निश्चय केला तरी तो पर्यावरणाला खूप मोठा हातभार असणार आहे. हे एवढं बोलून मी इथे थांबते आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपल्या नेचर लव्हर्स या संस्थेची मी आभारी आहे. वेळेअभावी काही त्रुटी राहून गेल्या असतील तर त्याबद्दल क्षमस्व. डॉक्टर मंदार दातार यांच्या फॉरेस्ट टूर ऑफ नॉर्दर्न रिजन ऑफ वेस्टर्न घाट या पुस्तकाचा संदर्भ माझ्या
लेखाचा धन्यवाद. मस्त मस्त ज्योती. सही आहे मस्त सही ज्योत्ना, आहे छान खूपच खूप सुंदर छान छान. ज्योत्ना. खूप खूप छान. मस्त खूपच छान खूपच छान. खूपच छान. या आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमित्त ज्योत्स्नानी एक शेअर केली छोटीशी क्लिप होती. हा महिला विशेष कार्यक्रम पुढे नेण्याआधी आपल्या सगळ्यांची लाडकी, स्वतःच्या अस्तित्वाने ट्रेक्समध्ये धमाल मस्ती करून चैतन्य आणणारी, आपल्या नेव्हर एंडिंग गाण्यांनी माहोल दणाणून सोडणारी आपली मैत्रीण दीपाली कस्तूर साठे व एनेल खूप उशिरा जॉईन करूनही अगदी थोड्या कालावधीत आपल्या प्रेमळ साध्या स्वभावाने सगळ्यांना आपलंसं करणारी, अप्रतिम फोटोग्राफी करणारी, अभ्यासपूर्ण नेटकं व्यवस्थापन असणारी, अतिशय उत्साही अशी आपली मैत्रीण रचना कुलकर्णी यांच्या स्मृतींना अभिवादन. या महिला विशेष भागात त्यांची आठवण न काढता पुढे जाणे अशक्यच. आपलं एनेलचं एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे इथे स्त्री आणि पुरुष असा भेदभाव कधीच नव्हता. आपल्या संस्थेच्या वाटचालीत आपल्या महिला सभासद कायमच अग्रेसर राहिल्या आहेत. संस्थेच्या रॉक क्लाइम्बिंग, हिमालयातील पदभ्रमंती व मोहिमा, निसर्ग संवर्धन, निसर्ग निरीक्षण, राजगड संयोजन, लहान मुलांची शिबिरे, सह्याद्रीतील भ्रमंतीचे संयोजन, नेतृत्व या सर्वच गोष्टीत त्यांनी धडाडीने सहभाग घेतला आहे. संस्थेच्या कार्यकारी मंडळातही महत्त्वाची पदे भूषवली आहेत. आजच्या या कार्यक्रमात अशाच काही महिलांचे अनुभव आपण ऐकणार आहोत. आपली दीपाली कस्तूर साठे ज्या ज्या ट्रेकमध्ये सहभागी व्हायची तो ट्रेक या गाण्यांशिवाय पूर्णच होत नसेल. पण ही गाणी मूळतः तिला शिकवली गेली होती. कोणाकडून? अशी व्यक्ती जी एनेलमध्ये 1987-88 मध्ये आली. एकदम बोलकं उमद व्यक्तिमत्व. एनेल बरोबर भरपूर निसर्ग भ्रमंती, भरपूर ट्रेक्स, ताडोबा, नागझिरा, मेळघाट अशा अनेक जंगलांमधून भ्रमंती करणारी कमर्शियल आर्टिस्ट असल्याने हातात कला उत्तम. त्यामुळे राजगडच्या सगळ्या सर्टिफिकेटचं डिझाईन करण्याचं पेटंट नेहमी तिलाच. तर स्वागत करूया आपल्या या चौथ्या पुष्पात आपल्या लाडक्या लीना कस्तूर वेलगेकर हिचं. लीना, तुझं मनःपूर्वक स्वागत आणि मी तुला विनंती करते की तू आपल्या ट्रेकची गाणी आमच्या पुढे सादर करावीस. सध्या लीना कॅनडा येथे वास्तव्यास असल्यामुळे तिचं ऑफिस तिचं काम सोडून आता आपल्याबरोबर तिला जॉईन करणं जरा कठीण असल्यामुळे तिने आपल्याला रेकॉर्डिंग करून ही गाणी पाठवली आहेत. ती आपण ऐकूया. नेचर लवर फ्रेंड्स, आपण नेहमी जातो ट्रेकला आणि आता आपल्याला सवय असते ॲक्च्युली शूज घालून बऱ्यापैकी. पण जेव्हा आम्ही जात होतो तेव्हा आम्हाला शूज घालून फारशी सवय नव्हती. आणि ट्रेकला गेलं आणि डोंगरादऱ्यातून चाललं की हमखास पायाला ब्लिस्टर यायचे. आणि ब्लिस्टर आले की असली वाट लागायची, चालता यायचं नाही अक्षरशः. तर आता हे जे आता मी गाणं म्हणणार आहे ते फड सांभाळ तुऱ्याला गाला ही जी अगदी फेमस लावणी आहे त्याचं विडंबन केलेलं आहे आणि ते सगळं ब्लिस्टरचं वर्णन केलेलं आहे. आणि ज्यांच्या पायाला खरंच ब्लिस्टर येऊन गेलेत त्यांना बरोबर समजेल मी काय म्हणते ते. तर ही लावणी आता मी म्हणणार आहे. नीट सांभाळ तुझ्या पायाला ब्लिस्टर आला ग, तुझ्या
पायाला ब्लिस्टर आला. मूळ पाऊल गोर पान, त्यात घातलं नवीन पायताण. तुझा फोड वाढलं जोमान, घाता घातान उभारी धरली. पेरा पेरात ब्लिस्टर भरली, नाही वाढीस जागा उरली. रंग ब्लिस्टरचा पांढरा पिवळा, तुझ्या पायाला ब्लिस्टर आला ग, तुझ्या पायाला ब्लिस्टर आला. लांब रुंद फुगला फुगा, त्याची कुठवर राखशील निगा. त्याला औषध लावशील किती, जात ब्लिस्टरची लई हिकमती. आपली आपण धरावी भीती. अर्ध्या रात्रीला मारशील बोंबा, अर्ध्या रात्रीला मारशील बोंबा. तुझ्या पायाला ब्लिस्टर आला ग, तुझ्या पायाला ब्लिस्टर आला. तुला पदरच सांगत नाही, त्रास झाला होता मला लई. फोड फोडला विना बरं वाटायचं नाही. साऱ्या रात्रीला राहील बघ आग, नको बोलण्याचा धरूस राग. पावला पावलावर दिसतात डाग, एक गेलानी दुसरा आला. एक गेलानी दुसरा आला. तुझ्या पायाला ब्लिस्टर आला ग, तुझ्या पायाला ब्लिस्टर आला. आता मी जम्बो जेट झुई हे गाणं मी आणि अभिषेक माझा मुलगा आम्ही दोघं मिळून म्हणणार. ओके. जम्बो जेट झुई. आईला धडक बाबाला धडक, निघालो तडक, काढला पळ गाठला तळ विमानतळ. जम्बो जेट झुई. विमान गेलं आकाशी, आकाशाशी सलगी होती आत एक मुलगी होती. निळे निळे डोळे होते, गोरे गोरे गाल. वाटत होती चॉकलेट, चॉकलेट कटलेट ऑमलेट पापलेट. जगातले सारे पेपर वाचा, महाराजांचा होऊन वाचा. फॉर द ड्रिंक यू जस्ट वेट. जम्बो जेट झुई. एक होता माथे फिरू, त्याचं टाळकं झालं सुरू. तो म्हणाला पायलटला, विमान उतरव बैरूटला. विमान उतरव त्या शेतात, पिस्तूल आहे या हातात, त्यात आहेत 6 बुलेट. जम्बो जेट झुई. एक प्रवासी समाजवादी, अंगावरती होती खादी. त्याला झाला खूपच खेद, त्याने केला तीव्र निषेध. काढून एक पत्रक म्हणतो, छे छे हा तर अधपात. समाजवादी माथे फिरू, काँग्रेसला पर्यायी आघाडी, मिळव जॉईंट कॅबिनेट. जम्बो जेट झुई. विमानात पायलट होता, पायलटसाठी टॉयलेट होता. पायलट गेला टॉयलेटमध्ये, विमान आलं खाली थेट. जम्बो जेट झुई. वा, मस्त माहोल बन गया. एकदम पूर्वीची आठवण झाली. म्हटलं आभार लीना आणि अभिषेक दोघांचे मनापासून आभार. हे खूप वर्षांनी खूप ऐकलं वर्षांनी ऐकली ही गाणी. म्हटलं की एकदम पूर्वीच्या काळात पोहोचलो. म्हटलं मस्त मस्त. आता मी आमंत्रित करते आपल्या संस्थेची सिनियर सभासद. तिचा 80च्या दशकापासून संस्थेत सक्रिय वाळवंटातील पदभ्रमंती, पक्षी निरीक्षण, निसर्ग निरीक्षण, संवर्धन, आकाश दर्शन या सगळ्यात निष्णात. जिचे लिखाणही उत्तम असल्यामुळे शिवसेनेतर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतही बक्षीस पटकावले होते. विषय होता प्लॅस्टिक बॅग. NL तर्फे पूर्वी काही प्रदर्शने भरवली गेली, त्यात मोलाचा सहभाग होता. लहान मुलांच्या शिबिरात आनंदाने सहभागी होऊन त्यांच्यातलेच एक होऊन त्यांना मार्गदर्शन करणारी आणि फुलपाखरांची गाडी अभ्यासक मंजू सावला हिला. मंजू, तुझं कार्यक्रमात स्वागत. मी तुला विनंती करते की आज तू तुझा लेख साहस वेडातून सृष्टी संवर्धनाकडे एक अविस्मरणीय प्रवास सादर करावास. धन्यवाद. सुरू करू ना? हो हो, कर. ऐकू येतंय? येतंय बोल. ओके. आजचा माझा विषय आहे साहस वेडातून सृष्टी संवर्धनाकडे एक अविस्मरणीय प्रवास.
कधी कधी जीवनात असे वळण येते जे न कळत आपल्याला अकालनीय पथावर घेऊन जाते. ऑगस्ट 86 ची गोष्ट. दुपारी टीव्ही बघत बसले होते. तेवढ्या जगातल्या सर्वात उंच शिखर हिमालयातला माउंट एव्हरेस्टवर यशस्वी आरोहण करणारी प्रथम भारतीय महिला बचेंद्री पाल विषयी फिल्म होती. पर्वतारोहण हे फार अवघड साहस प्रकार. ज्या सहजतेने बचेंद्रीने आपली यशोगाथा सांगितली त्यावरून मनाला प्रश्न पडला की आपल्याला पण असं काही करता येईल का. गढवाल हिमालयासारख्या छोट्याशा खेडेगावात राहणाऱ्या बचेंद्री पालने जे साध्य केले तसे काही मलाही करता येणार का. मी मध्यमवर्गीय कच्छी जैन कुटुंबातली मुलगी, तरुणी. शाळांत परीक्षापर्यंत शिक्षण घेण्यासाठी पण मला खूप संघर्ष करावा लागला होता. तर घरच्या उंबरठा ओलांडून बाहेरच्या जगात झेप घेणे हे तर खूप अशक्य वाटत होते. पण तेवढ्यात SNDT कॉलेजच्या विद्यार्थिनींचा एक ग्रुप 2 गुजराती भगिनींच्या नेतृत्वाखाली गंगोत्री यमुनोत्री ट्रेकला जाणार आहे असे कळले. त्याचे स्लाइड शो बघण्याची संधीही मला मिळाली. खूप मनोमंथनानंतर त्या पदभ्रमण मोहिमेला मी सहभागी झाले. ट्रेक दरम्यान खराब हवामानाचा सतत सामना करावा लागला होता, पण एकूण हा प्रकार मला खूप आवडला. काही कालानंतर द नेचर लव्हर्स मालाड संस्थेद्वारा आयोजित तिकोना किल्ले चढाई मोहिमेत सहभागी होण्याचा योग शेजारच्या मैत्रिणीमुळे आला. संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून मला संस्थेच्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळाली. या संस्थेचे सभासद पद घेऊन मी संस्थेद्वारा आयोजित पक्षी निरीक्षण, पदभ्रमण, निसर्ग सहल, वृक्षारोपण मोहीम सारख्या कार्यक्रमात सहभागी होऊ लागले. बालपणी मी कच्छच्या खेडेगावात राहिले होते आणि त्यामुळे नैसर्गिक वातावरणात मी सहज मिसळू लागले. 1987 ते 1990 या दरम्यान संस्थेद्वारा आयोजित सह्यागिरी व हिमालय मधील गिर्यारोहण मोहिमा, वाळवंटी प्रदेश व विविध अभयारण्यांची मुलाखते ह्याने मला निसर्गाला जवळून बघण्याची संधी मिळाली. खुल्या आकाशात मुक्तपणे विहरणाऱ्या पक्ष्याप्रमाणे डोंगरात, गड किल्ल्यांवर, दर्याखोऱ्या ओलांडत स्वच्छंद भटकण्याचा आनंद अवर्णनीय होता. साहस हा पाया आणि निसर्ग संवर्धन हे ध्येय असे ब्रीद वाक्य अनुसरून श्री नरेंद्र सेठिया, श्री महेंद्र गमरे, श्री रमाकांत गुरव, श्री यादव सर, श्री प्रदीप केडकर यांच्यासारख्या तज्ज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उत्साहाने काम करू लागलो. सृष्टीविषयी सखोल अभ्यास करता यावा यासाठी मी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर सारख्या अग्रणी संस्थेचे सभासद घेतले. तिथल्या समृद्ध संग्रहालयातील उपलब्ध निसर्गविषयी पुस्तके व नमुने अभ्यासले. हे सर्व करत असताना संघभावना, अथक परिश्रम, सहनशीलता, नियमितता, तंतोतंत व्यवस्थापन, आव्हाने स्वीकारण्याची जिद्द यासारखे उच्च गुण विकसित झाले. आम्ही अनुभवले की कुठल्याही नैसर्गिक परिसरात विविध जैविक अजैविक घटक एकमेकांशी निरनिराळ्या पद्धतीने जोडलेले असतात. या परिसरात केली जाणारी मानवीय ढवळाढवळ त्या जैविक घटकांना अपायकारक ठरते व तिथल्या नैसर्गिक संतुलन बिघडवते, जे आपणास परवडणारे नाही. देशातल्या विविध भागात केलेल्या साहस मोहिमेतून आम्ही प्रत्यक्ष पाहिले की खरोखरच आपला भारत देश हा जैविक विविधतेच्या दृष्टीने खूप समृद्ध आहे आणि एक खूप मोठा भंडार आहे. इथली निसर्ग संपदा अपरिमित आहे. आज विकासाच्या नावाखाली सृष्टीवर अनेक दिशेने घात केले जात आहेत. बेकायदेशीर खनिज उत्खनन, बेसुमार जंगलतोड इत्यादी प्रवृत्तींमुळे आपले पर्यावरण, जीवसृष्टी, शेती, भूजल, ओढे, नद्या, तळी, समुद्र किनारे यांच्या मोठ्या प्रमाणावर विध्वंस केला जात आहे. आणि हा नाश वेळीच थांबणे खूप आवश्यक आहे, कारण एकदा तुटलेली जीवशृंखला पुनर्जीवित करणे खूप कठीण असते. संयमशीलतेने, विवेकाने निसर्ग सांभाळणे ही
काळाची गरज आहे. सृष्टीशी त्यावर अवलंबून असणाऱ्या शेकडो प्राण्यांची व जनजातींची नासाडी टाळावी व विवेकपूर्ण लोकाभिमुख निसर्ग पोषक विकास साधावा या हेतूने समाजाच्या विविध स्तरांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. खास करून शाळेतील विद्यार्थ्यांना लहानपणापासून निसर्गाभिमुख करावे, त्यांना निसर्गप्रेमी व सृष्टी संरक्षक बनवावे या हेतूने नेचर लव्हर्स द्वारा विविध कार्यक्रम राबविले जातात. मुंबईतल्या विविध शाळेत जाऊन निसर्गविषयक स्लाइड शो करणे, सुट्टीत जंगल परिसरात निसर्ग शिबिरे घेणे, सामान्य नागरिकांसाठी अभयारण्य भेट घडविणे, जनजागृतीसाठी छायाचित्र प्रदर्शने भरवणे, प्रसार माध्यमांद्वारे वक्तव्य सादर करणे इत्यादी. तसेच गुजराती वर्तमानपत्र जन्मभूमी प्रवासीच्या रविवार पुरवणीत निसर्ग व निसर्ग संवर्धन या संदर्भात लिखाण मी 1995 पासून आजपर्यंत करत आले आहे. यातले पहिले 50 लेख निसर्गना सानिध्यमा या पहिलं पुस्तक स्वरूपात प्रकाशित केले. प्रसंगानुरूप आकाशवाणीवरून याच विषयी व्याख्याने दिली. या भरीव कामगिरीमुळे वरील पुस्तकाला 3 साहित्य पुरस्कारही मिळाले. तसेच अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण संघातर्फे 2012 सर्वश्रेष्ठ दस्तावेजी चित्रीकरणाचे सांघिक प्रथम पुरस्कार सुद्धा प्राप्त झाले. तर नेचर लव्हर्स संस्थेत मी गेल्या 30 वर्षापासून कार्यरत आहे. संस्थेच्या बरेच कार्यकर्त्यांनी मला वेळोवेळी अमोल मार्गदर्शन व सहकार्य देऊन सतत प्रोत्साहित केले. पदभ्रमण, गिर्यारोहण वगैरे करणे खरे तर खूप खडतर प्रवृत्ती आहे, परंतु त्याच्या आमच्या मनावर कधीच दडपण आलं नाही. कारण संघ भावनेने हसत खेळत आपले ध्येय कसे साध्य करावे याचे धडे सहज गिरवता आले. आम्ही महिला सभासदांना कधीही कमी न लेखता सतत पुढे जात राहण्याची संजीवनी मंत्र इथे आम्हाला विपरीत परिस्थितीत सुद्धा तग धरून कसे राहावे हे सुद्धा मोलाचे शिक्षण आम्हाला इकडे मिळाले. या संस्थेने आम्हाला फुलपाखरासारखं फुलवलं. इतकेच नव्हे तर सध्या संस्थेच्या इतकी वर्षे सातत्याने साहस व सृष्टी संवर्धनात प्रवृत्त आहे, याचे श्रेय संस्थेच्या सर्व सक्रिय कार्यकर्त्यांना आहे. पुढेही आपली वाटचाल असेच सुरू राहावी अशी ईश्वराकडे प्रार्थना. शेवटी मी मु शिंदे यांची एक छोटीशी पंक्ती म्हणेन. कुणी चिनी घ्या, कुणी कुंचले घ्या, कुणी रंग घ्या, कुणी रेषा घ्या, मने रंगवा, मने सजवा आणि उद्याचं एक सुंदर जग घडवा. धन्यवाद. मस्त, सुपर्ब, मस्त मस्त, खूप सुंदर भाषण मांडले. छान छान सुंदर झालं. छान छान मस्त. धन्यवाद मंजू. आता पुढे जाऊया आपल्या पुढच्या वाचकाकडे. 90च्या दशकात NL परिवारात सामील झाली. जपानी भाषेवर प्रभुत्व असणारी, स्वतःच्या मल्हार ट्रान्सलेशन या वेबसाईट मधून कार्यरत असणारी, लिखाण उत्तम, शिवणकामातही पारंगत, NLच्या लहान मुलांच्या शिबिराचे संयोजन, मेघालयातील मुलांना शिकवण्याकरता तेथे एका महिन्याचे वास्तव्य, संघामार्फत पुण्यातील वस्त्यांमधून मुलांच्या प्रबोधनाचे कार्य, प्रथम वायचे ठाणे युनिट मधून क्लाइम्बिंगची सुरुवात, नंतर NL मध्ये आल्यावर NLला 25 वर्षे झाली तेव्हा घेण्यात आलेल्या 25 सुळक्यांच्या मोहिमेमध्ये सहभाग, जवळजवळ 9 ते 10 सुळक्यांवर चढाई आणि त्यातील 7 सुळक्यांचे लीड क्लाइंब जिने केले अशी आपली धडाडीची क्लाइंबर अश्विनी पेंडसे. अश्विनी, मी तुझं या कार्यक्रमात स्वागत करते आणि तुला विनंती करते की तुझ्या ढाक बहिरी या मोहिमेच्या चढाईचा अनुभव तू आम्हाला सांगावास. येस, थँक्यू दीपा, माझी खूप छान ओळख करून दिल्याबद्दल. तशी आहे तशीच देणार म्हटलं. छान आहे तशी छान ओळख. सो माझ्या सगळ्या मैत्रिणींनी आतापर्यंत निसर्गातली जैवविविधता, पर्वतांवरचं निसर्गाचं संवर्धन हा विषय खूप छान मांडला. तर आता मी ह्या पर्वताचा एक थरारक अनुभव तुमच्या समोर मांडणार आहे.
जसं दीपा म्हणाली तसं मी 22 वर्षापूर्वी 25 सुळके चढाई मोहीम जेव्हा होती नेचर लव्हर्सच्या रौप्य महोत्सवा वर्षानिमित्त, तेव्हा मी नेचर लव्हर्सला पहिल्यांदा माझी ओळख झाली आणि मला त्यावेळी कळकराय सुळका चढाई करण्याची संधी मिळाली. तर ती आठवण मी त्याच वेळी लिहिलेली आठवण आहे, जी मला माहीत होतं, की आज आपल्याला Zoomवर शेअर करावी लागणार आहे 20 वर्षांनी. तर मी ती लिहून ठेवली होती. तर तीच आठवण मी तुम्हाला आज वाचून दाखवणार आहे. तर सुरुवात करते. संध्याकाळी रवी दादाचा म्हणजे रवी निकमचा फोन आला. "अश्विनी, तुला तुझ्या क्लाइम्बिंगवर कॉन्फिडन्स आहे ना?" मी तेवढ्याच कॉन्फिडंटली चाचरत उत्तर दिलं, असं काही नक्की मला सांगता येत नाही. मला क्लाइम्बिंग नाही करायला मिळालं तरी चालेल. मी बसेन खाली." "ते नाही. आम्ही तुला लीड द्यायचा विचार केलाय," रवी दादा म्हणाला. मी क्षणभर अवाक झाले. मी नवीनच होते. मला लीड क्लाइम्बिंगचा तर काहीच अनुभव नव्हता. नुकतीच क्लाइम्बिंगला सुरुवात केली होती. नेचर लव्हर्सनीच ती संधी दिली होती. मी म्हटलं, "बघू पुढचं पुढे, उद्याचं उद्या." मग कर्जत लोकलनी आम्ही रात्री 2:15 वाजता कर्जतला पोहोचलो. तिथे चहा वगैरे झाल्यावर लगेच बसनी सांडशीला पोहोचलो. पहाटेचा गारवा जाणवत होता. मंद चंद्रप्रकाशाच्या पार्श्वभूमीवर समोरची डोंगररांग गूढ काळोखी दिसत होती. 1.5 तास मस्त झोपून घेतलं. सकाळी 7:15 ओळख परेड झाल्यावर आम्ही ढाकच्या दिशेने कूच केले. सपाटी मागे पडत गेली आणि उतारावरचे जंगल चालू झाले. पळस, पांगारा, सावर जागोजागी फुलली होती. लाल केशरी रंगाच्या कितीतरी छटा. पक्षी सुद्धा साद घालत होते. मध्येच एक सदाहरित झाडांचे वन लागले. त्यानंतर मोठे कुरण. आता दिसेल, मग दिसेल असं म्हणता म्हणता समोर कळकरायचा सुळका नजरेच्या टप्प्यात आला आणि जसं आम्ही त्याच्या जवळ जात होतो तसं त्याची भयावहता भासत होती. 750 फूट उभी भिंत बघून तर माझ्या क्लाइम्बिंग न करण्याचा विचार ठामच होत होता. मग लीड क्लाइम्बिंग करण्याचा तर प्रश्नच होता. पण 10:15 वाजता सुळक्याच्या पायथ्याशी पोचल्यावर माझे संध्याकाळपासूनचे सगळे विचार गायब होऊन मी चक्क सगळ्या साधनांनिशी आरोहणास सिद्ध झाले. इथे आपल्याला फोटोत दिसताय ते टप्पे आहेत क्लाइम्बिंगचे, कळकरायचे. दुसरा टप्पा गाठेपर्यंत माझ्या मागोमाग राहुल आणि शशांक पण क्लाइम्ब करून आले. त्यानंतर अमोल सुद्धा क्लाइम्ब करून आला. आता खरी कसोटी इथूनच होती. ज्या बोल्ट आणि पिटॉनला धरून मला जायचे होते तिथे खाली सरळ दरी होती. काही केलं तरी माझं मन त्या बोल्ट आणि पिटॉनला धरायला धजेना. नसत्या शंका कुशंका येऊ लागल्या. माझ्या मनात आलं की जर मी इथनं पडले आणि डायरेक्ट वर गेले तर ओके, पण हात पाय तुटले तर मग माझं काही खरं नाही. ही शंका मी अमोल पेंडसेला बोलून दाखवली आणि तो म्हणला, मग हा विचार आधीच करायचा ना इथे यायच्या आधी. हा त्याचा टोन ऐकल्यावर माझी मानसिक तयारी झाली आणि मी तो टप्पा सुद्धा पटकन पार केला. आणि मग पार केल्यावर जाणवलं की वाटलं तितकं काही कठीण नव्हतं हे. मग भारत दादानी म्हणजे भारत नारायणकरनी माझ्या या हसऱ्याचे चेहऱ्याचा एक फोटो काढला आणि मग मला पुढे चढाई करायला अजून हुरूप आला. ह्या तिसऱ्या लेजवर ऐस पैस जागा होती. खालून बघताना मी ज्या ठिकाणी न जाण्याचा निश्चय केला होता आता त्याच ठिकाणी बसून मी खालचा नजारा पाहत होते. खाली मस्त जंगल होतं, पूर्ण वाळलेलं. आता चालू होणार होता सर्वात अवघड टप्पा. जेमतेम एक पाय ठेवता येण्यापुरत्या जागेतून उभं चढायचं होतं. दोन्ही हाताची कोपरं आणि हनवटीचा वापर करत मी पेशन्सनी 40 फूट चढले. माझी उंची कमी असल्यामुळे मला बरेचदा हनवटी टेकवावी लागायची वर चढताना. पण 40 फूट चढले. शिखर समोर होतं, पण आता चढायचं होतं भुसभुशीत मातीवरून आणि कधीही पोकळ निखळू शकतात अशा दगडांचा आधार घेत. मी चढायचा प्रयत्न केला, पण 4-5 मिनिटं एका जागी प्रयत्न करूनही मला काही चढता येईल. शेवटी एकदाचा होल्ड मिळाल्यासारखं वाटलं आणि वर चढण्यासाठी मी तो धरला आणि वर चढण्यासाठी मी पाय उचलला. तोच मी धरलेला गवताचा बुंधा मातीतून उपटला गेला आणि माझे सगळे आधार सुटले. मी पडते आहे ह्याची मला पूर्ण जाणीव झाली.
आणि मी दरीच्या 70 फूट खोल दिशेने 700 फूट खोल दरीच्या दिशेने घसरू लागले आणि घसरता घसरता अचानकच माझा पाय कपारीत अडकला. उभ्या स्थितीत मला अचानक ब्रेक लागला. माझ्यावरून दगड मातीचा वर्षाव झाला. पण जेमतेम 20 फुटावरच दरीत पेंड्युलम म्हणजे लोंबकळण्यापासून मी वाचले होते. भीती वाटण्याचा सुद्धा चान्सच मिळाला नाही. मी दरीत लोंबकळले तर शक्य तितकं कमी लोंबकळावं म्हणून माझा सेकंड मॅन अमोल बिले टाईट करून लेजवर आडवा पडला होता. आणि मग आमचा असा डिसिजन झाला की सेकंड मॅन तिथे आल्याशिवाय आणि रोप फ्री झाल्याशिवाय मी आता पुन्हा चढायला सुरुवात करणे योग्य नव्हते. गवताचा बुंदा अजूनही तसाच हातात धरून मी उभी होते. मग तो शेवटी क्लाइम्बिंग रूल्सच्या विरुद्ध मी तो दरीत फेकून दिला आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये 1 तास गेला. तो 1 तास त्या टळटळीत उन्हात आम्ही गप्पा मारत काढला. तोपर्यंत तिथे भारतदादा येऊन पोचला आणि नंतर पुढचा टप्पा मी 2 मिनिटात चढले आणि शिखर सर झाले. समोरच्या राजमाचीवरून काहीच दिवसांपूर्वी शशी मिश्रांनी ढाक किल्ला दाखवला होता आणि इथे क्लाइम्बिंग आणि तो कळक राय इथे क्लाइम्बिंग करतात असंही सांगितलं होतं. त्यावेळी पूज्य भावानी कधीतरी आपल्याला इथे जाता येईल का असं मी मनात म्हणत तो कळकराय एवढ्या लांबून निहाळला होता. एवढ्या लवकर हा योग येईल असं वाटलं नव्हतं, पण आज स्वप्न पूर्ण झालं होतं. शिखर सर झालं होतं. ढाकच्या या पहिल्याच अनुभवानंतर मला अनेकदा लीड क्लाइम्ब करण्याची संधी मिळाली. नेचर लव्हर्सच्या सदस्यांनी मुलगा मुलगी जे विशेषतः क्लाइम्बिंग आणि ॲडव्हेंचरच्या क्षेत्रात होऊच शकतं असा भेदभाव न करता मला सतत प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळेच पुढील अनेक साहसी अनुभवांचा आनंद मी भरभरून घेतला. धन्यवाद. लवली लवली एकदम सुपर झालं. मस्त. मस्त. धन्यवाद अश्विनी. थँक्यू. ओके, आपण स्वागत करूया आपल्या पुढच्या मैत्रिणीचं, जी 90च्याच दशकात एनएल परिवारात आली. एक उत्तम शिक्षिका. यावेळेस शिक्षिका भरपूर आहेत आपल्याकडे. लिखाण उत्तम, आवाज छान, भाषेवर वक्तृत्व शैलीवर प्रभुत्व असल्यामुळे एनएलच्या आयोजनाखाली झालेल्या गिरिमित्र संमेलनाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडणारी नंदादीप विद्यालय गोरेगाव येथे झालेल्या वेस्टर्न झोन रॉक क्लाइम्बिंग कॉम्पिटिशनच्या आयोजनात सिंहाचा वाटा उचलणारी, सह्याद्रीतील गडांवर महाराष्ट्रातील जंगलांमध्ये भ्रमंती करणारी, पक्षी निसर्ग यांची चांगली जाण असणारी, उत्तम व्यवस्थापनाचा गुण अंगी असल्यामुळे राजगडचे व लहान मुलांच्या शिबिराचे संयोजक पद उत्तम रीतीने पेलणारी आपली मैत्रीण दीपाली पेंडसेंचं. दीपाली, तुझं मनापासून स्वागत आणि मी तुला विनंती करते की तू तुझा ताडोबातील अनुभव आमच्या बरोबर शेअर करावास. ओके. सो ताडोबाचा अनुभव, ताडोबा म्हणजे आपल्या सगळ्या नेचर लव्हर्सचा एकदम म्हणजे काय म्हणतो त्याला मेखेचा मुद्दा आहे. भरभरून बोलायला सगळ्यांकडे भरपूर आहे आणि ऐकायलाही त्याहून मजा येते. सो ऍज युजल बहुतेकांना हे माहितीच असेल हा किस्सा, पण इथे शेअर करण्यासारखा. तर जो मला अनुभव आलेला आहे माझ्या वन ऑफ द ताडोबाज मध्ये, जास्ती ताडोबा नाही झाले माझे पण त्याच्यात एक सॉलिड अनुभव आला आणि त्यावर लेख लिहिलेला तेव्हा नैना जी आहे तिच्या बहिणीने त्यावेळेला 2000 साली ह्याच्यामध्ये पेपरमध्ये एका ते आर्टिकल माझं छापून आलेलं. सो वृत्तमानसमध्ये. तर आय विल जस्ट लाईक टू शो यू. असं होतं आणि त्यामुळे तोच मी लेख वाचून दाखवते आणि मध्ये मध्ये मग तेव्हाच्या ज्या आठवणी त्या. आणि बाय द वे आय एम व्हेरी हॅपी की दिनेश आय थिंक आहे इथे. दिन्या आहेस ना? आय थिंक दिनेशचं नाव बघितलं मी, बिकॉज त्यावेळेच्या सगळ्या जणांमध्ये दिनेश इथे दिसतोय, इकडे होता. तो मी सुरुवात करते. या लेखाचं नाव मी तेव्हा असं दिलेलं टायटल, बछड्यांच्या सुरक्षेसाठी धडपडणारी वाघीण, आम्हाला मात्र काळ वाटली. तो दिवस होता 18 मे 2000. 2020, 20 वर्ष झाली या घटनेला. एक अविस्मरणीय आणि थरारक दिवस. आमच्या दी नेचर लव्हर्स या संस्थेच्या ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर येथील उन्हाळी वार्षिक ट्रेकला
यंदाच्या वर्षी मीही जायचं ठरवलं. 14 मे ते 21 मे संपूर्ण आठवडाभर आम्ही जंगलात पायी भरपूर फिरणार होतो. वन्य प्राणी आणि पक्षी यांचा जवळून अभ्यास करणार होतो. यासाठी जंगल खात्याने वेगवेगळ्या छोट्या मोठ्या पाणवठ्यांजवळ जी मचाणं बांधलेली असतात त्यावर दीर्घ कालासाठी चिडीचूपपणे प्राणी पक्ष्यांना कळणार नाही अशा रीतीने बसून राहण्याची व्यवस्था असते आणि इट्स अ थ्रिल आणि ते आम्ही अनुभवणार होतो. आम्ही तिथे गेलो त्यावेळी तेथील फॉरेस्ट डिपार्टमेंटने प्राण्यांची शिरगणती म्हणजेच सेन्सस आयोजित केले होते. आम्हीही खारीचा वाटा म्हणून त्यात सहकार्य करायचं ठरवलं. आम्ही सर्व मिळून 20 ते 22 जण होतो. 4-4 जणांचे गट पाडून योग्य त्या सूचना देऊन आम्हाला फॉरेस्टच्या गाडीने नेमलेल्या मचाणावर सोडण्यात आलं. आता सोडण्यात आलं हे इथे लेखापुरतं आहे, पण ते ज्या प्रकारे सोडण्यात आलं ते प्रचंड थरारक, म्हणजे ते कन्फ्युजिंग होतं. आपल्याला माहिती आहे, आपल्याला जेव्हा फॉरेस्टची लोक घेऊन जातात तेव्हा व्यवस्थित आपण सेटल झालो मचाणांवर की मगच ते तिकडनं निघतात. पण असं झालेलं होतं की आम्ही आणि लतिका तिथे मचाणावर जायच्या आधीच, म्हणजे आम्ही वर चढलो रॅदर, आणि तो जो गार्ड होता, सो गार्ड तिथे आम्ही जस्ट त्या शिडीशी गेलो आणि तिथनं पळत जाऊन परत गाडीत बसला. आणि हे फर्स्ट टाइमच मी बघत होते की असं कधी होत नाही, की काहीतरी गडबड आहे. असं कसं झालं की हा एवढा असा गार्डच घाबरून पळत गेला आणि गाडीत बसला. आणि मग म्हटलं ठीक आहे, असेल काही बाबा, त्याचा गार्डच घाबरट असेल कदाचित, म्हणून मग आम्ही दोघी वरती शिडीनी मचाणावर चढलो. आमच्या टीम मध्ये मी, लतिका, मणी आणि दिनेश ही मंडळी होतो. आम्हाला ताडोबा जंगलातील वसंत बंधारा हा अतिशय गर्द झाडीचा आणि दाट बांबूचा परिसर देण्यात आला होता. तिथे आम्हाला दिवसभर मचाणावर बसून पाणवठ्यावर येणाऱ्या प्राण्यांची नोंद करायची होती. फॉरेस्ट गार्डनी दिनेश आणि मणी यांना प्रत्येकी एकेका मचाणावर बसायला सांगितलं. मला आणि लतिकाला एकाच मचाणावर बसायचं होतं. आमची योग्य ती व्यवस्था करून गार्ड्स निघून गेले. वाऱ्याबरोबर मचाण बऱ्यापैकी हलत होतं. पाण्याचा त्याच्या खालीच पाण्याचा ओढा होता आणि यांच्या मधोमधच या मचाणाचं स्थान होतं. समोर डोंगर होता, ओढा, आणि म्हणजे ॲज गुड ॲज लाईक आम्ही बरोबर असे पॅक्ट होतो. कुठूनही काही एस्केपला चान्सच नव्हता. पुढेही टेकडी, मागे टेकडी, मध्ये ओढा आणि त्या ओढ्याच्या बाजूला मचाण. ठीक आहे. सो मला आणि लतिकाला तिथे सेटल झाल्यानंतर एक 5 मिनिटं झाली असतील. लतिका मला म्हणालीच की हा इथे वाघिणीचं फर्स्टच टाइम ब्रीडिंग झालेलं आहे, वाघिणीने केलेलं आहे. सो आता आपल्याला छान बछडे बघायला मिळतील आणि हे ते. असं जस्ट थोडंसंच 1-2 ओळी बोललो असो आणि लतिका म्हणाली कॉल्स येतात बहुतेक, तू तयारीत राहा. ठीक आहे. सो आम्ही असं झाल्यावर यू आर रेडी. आणि दीपाली ऐकू येत असेल तर त्या एरियाला म्हणतात वसंत बंधारा. वसंत बंधारा, वसंत, मी बोलते ते ऐकू येत आहे ना सगळ्यांना? ओके. सो वसंत बंधाराच्या त्या मचाणावर ओके ओके. सो बसताना कसं झालं हे सांगण्यासारखं आहे. पुढे लतिका बसली आणि मी तिच्या पाठी बसले आणि आमच्या सॅक्स ज्या होत्या त्या अशा सगळ्यांना माहिती आपण बाजूला जस्ट ठेवतो, म्हणजे त्या सॅक उघडल्या सुद्धा नव्हत्या. पाण्याची बॉटल बिटल काही नाही, नुसतं जस्ट बसलो आम्ही आणि तेवढ्यात, म्हणजे अजूनही हात गार पडतात. सो तेवढ्यात कॉल्स आले. लतिका म्हणाली जस्ट बी रेडी, आता आपल्याला छान बघायला मिळणार. आणि लतिका अनुभवी आणि मी तिच्या पुढे एकदमच अनुभवी होते, हार्डली 2-3 ताडोबा केलेले. सो आय वॉज लाईक ओ वाव, ही सांगते म्हणजे खूप मजा येणार आहे. आणि आम्ही बसलेलो तिथून डावीकडे साधारण एक 20-25 फुटावर हालचाल जाणवली. म्हणजे केवळ अक्षरशः हे इतकं नाट्यमय होतं की आम्ही मी माझे तर फक्त डोळेच, बुबुळच हलवली, मी मान पण हलवली नाही, कारण मी एक विचित्रच काहीतरी फिलिंग आलं, इतका सन्नाटा छा गया था. आणि असे 2 बछडे असे छान दौडत दौडत आले, 4-5 महिन्याचे असतील, आणि येऊन बरोबर आमच्या मचाणाच्या खाली जो ओढा वाहत होता तिथे जाऊन बसले. आणि एवढं ओव्हर एक्साइटेड होते मी, वाव, असं कधीच नाही बघितलेलं. आणि मी असं लतिकाचा त्या एक्साइटमेंट मध्ये हात पकडला, तर लतिका म्हणाली थांब, आता त्यांची आई येईल. म्हटलं हो, अरे हे विसरूनच गेले की आई येणार आहे यांची. सो आई येईल म्हटलं ओके ठीक आहे. तेवढ्यात खरोखर मी असं खाली बघते आणि त्या 20-25 फुटावर डावीकडे 8 वाजताची वेळ होती ती, असं एक मोठं धूळ हल्ल्यासारखं जाणवलं लिटरली. आणि मग मी कसं तरी असं बघितलं, ओ अच्छा ही वाघीण, वाव, असं काय म्हणावं कळत नव्हतं, सगळ्या मिश्र भावना. आणि झालं असं की ते मचाण खूप असं काही झाकलं गेलेलं नव्हतं, आम्ही व्यवस्थित उघड्यावरच होतो. सो वाघिणीने आम्हाला बघितलं आणि बघितल्यानंतर
तिला एवढं असुरक्षित वाटलं असणार आहे त्यावेळेला, की आपले एवढे लहान बछडे पाण्यावर आलोय सकाळी सकाळी, रात्रभराचे ते पण तिथे आले असतील शिणवटा घालवायला, आणि ती एकदम जोरात तिने डरकाळी फोडली. आणि ते अतिशय अनएक्सपेक्टेड होतं. ऍटलीस्ट मला तरी 100% अनएक्सपेक्टेड होतं. आणि आय वॉज लाईक, अरे बापरे, आल्या आल्याच एवढी मोठी डरकाळी. आणि ती काय जी वाघिणीची डरकाळी असते ती म्हणजे ऍटम बॉम्ब फुटतो ना, ऍटम बॉम्ब, मी अजिबात एक्झॅगरेट करत नाहीये, एवढ्या मोठ्यानी त्याची तीव्रता असते. आणि एवढ्या सन्नाट्यामध्ये तर ते भयंकर जाणवतं. मग ती पशु पक्ष्यांची किलबिल हे ते सगळं सुरू झालं. आणि लतिकाचा हात मी असा जोरात इतका घट्ट पकडला, म्हणजे मला अजूनही आठवतंय. मी घाबरले. सो लतिका म्हणाली, घाबरू नको, घाबरू नको. ती जरा नाराज झाले, आपण असं तिला डिस्टर्ब केलंय ना तिच्या ह्याच्यात, तर तुम्ही थोडं ती माकडं आलंच तर घाबरत असा हे वेगळं. हा गुरगुरेल वगैरे. आणि ती शांत होईल. म्हटलं हा लतिका, आय ट्रस्ट यू, व्हेरी गुड, तू अनुभवी आहेस, तू जे सांगशील तसं होणार. मग तिकडनं मॅडम ह्या वाघीणबाई आल्या आणि अशा जोरा जोरात, अशा अक्षरशः म्हणजे तिचा तो थैथयाट चिडचिड कळत होती. आणि आली अशी ती मोठ्या मोठ्या तिच्या ढांगा टाकत, आणि आमच्याकडे असं बघितलं. अजूनही तिचा एवढा मोठा चेहरा, असे गटणे डोळे, आणि हिप्नोटाईज झाल्यासारखं, अरे बापरे, इथं आपल्याकडे डायरेक्ट बघते. तर मी आपलं खाली त्या बछड्यांकडे बघायचे, तिच्याकडे बघायचे, आता होणार काय पुढे. तिने तिकडनं परत एक डरकाळी मारून, जी 10-15 फूट तिथूनच, म्हणजे पाऊन्सिंग काय असतं कॅट फॅमिलीचं, तिथल्या तिथनच तिने अशी जी झेप घेतली आणि आमच्या मचाणाच्या समोर यायचा प्रयत्न केला. आणि तिकडनं जे तिचा डरकाळ्यांचा, म्हणजे अक्षरशः हैदोस, डरकाळ्यांवर डरकाळ्या. मी म्हटलं, अगं बाई, एवढ्या डरकाळ्या म्हणजे आयुष्यभराच्या ऐकून घेतल्या. आणि ती थांबेच ना. म्हटलं, लतिका, हा काय प्रकार आहे हे. तर लतिकालाही काही सुचेना, आता तिच्यासाठी पण हे पहिल्यांदाच घडवतं. सो आता काय सांगणार. सो मी म्हंटल, आता करायचं काय. ती म्हणाली, थांब थांब, थोड्या वेळ थांबूया. तर वाघीण खाली येरझारा घालते आणि मोठ्या मोठ्याने डरकाळ्या. तर ती पिल्लं जी होती ना खाली बसलेली, ती पण अशी वाकड्या मानेने आपल्या आईकडे बघते. म्हणजे ती इतक्या छान आनंदी, टोटल 4 होती. आणि ते बछडे बघायला लागले, आता तर आई चांगल्या मूडमध्ये होती आणि हे काय अचानक चिडचिड करते, वैतागते. तिच्याकडे बघायची, परत पाण्यात खेळायची, बरोबर खालीच. आणि मी म्हंटल, अरे बाप रे, हे फारच जरा डेंजर व्हायला लागलंय. सो नंतर तिला काय वाटलं त्या वाघिणीला माहिती नाही. ती अशी तिने तिचा हे गुरगुरायला लागली ती, आणि समोरच्या टेकडीकडे तिने चालायला सुरुवात केली. ऍज इफ, चला चला, इथे आता थांबण्यात अर्थ नाहीये, सगळा मूड बिघडलेला आहे आपला, आणि सो नाव आता फॉलो मी. तर ते बछडे काही तिकडनं हलायला तयार नाहीत, आणि मी आपलं म्हणे, जा जा, इकडनं जा तुम्ही, बास झालं तुमचं दर्शन आम्हाला. आणि ते बछडे तिथेच, ते असेच बघतायत तिच्याकडे. आणि तिने वळून बघितलं पाठी, आणि हे येत नाहीत म्हटल्यावर एका टिपिकल आईची जी चिडचिड, की अरे गधड्यांना, तुम्हाला कळत नाही, मी एवढं सांगते तिथे, करून तिकडनं जी ती धावत आले, समोरनं विमानाने टेक ऑफ घ्यावा तशी आली, आणि परत आमच्या मचाणाच्या समोर असा ब्रेक लावला पंजांनी, आणि जोरात हॅ करून एवढं मोठं तोंड उघडून डरकाळी. तर लतिका म्हणाली, दीपाली, आडवी हो. मला काही तेव्हा, आता आठवते पण तेव्हा काही सुचतच नव्हतं. लतिका आडवी हो म्हणाली आणि स्वतः आडवी झाली. आणि कसं झालं, आम्ही मांडी घालून बसलेलो, मी मांडी घालून पाठी, लतिका पुढे. लतिका आडवी झाल्यावर नृसिंह असतो ना, नृसिंह, म्हणजे माझ्या मांडीवर अर्धी लतिका तिकडे, अर्धी इकडे, आणि त्या मचाणावर. अरे बापरे, मी म्हंटल, अशी लतिका माझ्या मांडीवर, मी बघते, हा दीपाली आडवी हो. मला पुढे काही सुचेच ना, आणि मी अशी फुल ब्लँक, म्हणजे लिटरली मी त्या वाघिणीच्या डोळ्यात डोळे घालून अशी बघत राहिलेले, की हे काय चाललंय. परत तिने जे जोरात डरकाळी फोडली, तर मी घाबरून डायरेक्ट लतिकाच्या अंगावर, म्हणजे पूर्ण माझ्या शरीराला पीळ पडलेला, डाव्या पायावर पूर्ण लतिका, लेट मी नॉट से, बट ऑफकोर्स हेवी वेट पूर्ण माझ्या पायावर होतं, आणि व्हेरी स्पोर्टियसली, बट दॅट वॉज द ट्रूथ. आणि त्याच्यावर मी, म्हणजे माझ्या पायावर तिचं आणि माझं वजन, आणि फुल शरीर, म्हणजे माझं डोकं तिच्या छातीवर, लतिकाचं तोंड उघडं, आणि ती वरती हा करते. ती म्हणते, दीपाली, मला श्वास नाही घेत आहेत, तो डोकं काढ. माझ्या अंगातले त्राण गेलेले सगळे. म्हटलं, लतिका, मी तर आता चक्कर येऊन खाली पडेन. तर लतिका म्हणली, नाही नाही नाही, खाली पडू नको. मग मी कसं तरी डोकं उचललं, आय डोंट नो कोणत्या अँगलला ठेवलं, आणि त्याच्यानंतर म्हणजे मी ते बांबूचं जे पेर असतं त्याच्यावर असं डोकं ठेवलं. का? कारण हे 8ला जे सुरू झालं ते 11-11:30 पर्यंत हा प्रकार चाललेला होता. त्याच्यात ती वाघीण तिथे इथे तिथे घुटमळत होती, सगळं हालचाल जाणवत होती, पण दिसायलाच तयार नाही. आणि जस्ट मी असं डोकं वर उचलून बघितलं, कारण फ्रंटला होतो, आता मी पूर्ण पाठीमागे माझं डोकं गेलेलं, तर ते जे 4 झाडं होती, हे अक्षरशः असं झालेलं होतं. एका झाडाची फांदी अशी घसरगुंडी सारखी मस्तपैकी खाली, जमिनीपासून 1-2 फुटावर असेल. मी म्हंटल, जर त्या वाघिणीला
खरंच ती अशी काय स्मार्ट असेल अजून, किंवा ठरवलंच तिने की नाही आता बस खात्मा करून राहायचा. तसंही आम्ही 20 फुटावर होतो, 20 ते 25 फूट. म्हणजे तिने ठरवलं असतं तर एका उडीतच वर येऊन एवढं सांगायला पण मी इथे राहिले नसते. आणि तसं झालं तर ह्या कल्पनेने मला जो घाम फुटला, दरदरून घाम, आणि अशा त्या सॅक्स दिसतायत, पाण्याच्या बाटलीचं झाकण दिसतंय, काही पिता येत नाही पाणी, काही नाही, हालचाल केली तरी खालनं डरकाळी आणि गुरगुर गुरगुर सारखी ऐकू येते. सो फायनली धडधड धडधड एवढी छातीत की मला असं वाटलं हिच्या डरकाळ्या ऐकून हार्ट अटॅकने मी नक्की जाईन, पुढे काय होईल माहिती नाही. सो आम्ही अशाच पडून राहिलो. मग म्हणजे तेव्हा सुद्धा ते पक्षी दिसलेले अजून मला आठवत आहेत. पॅराडाईज फ्लायकॅचर, कितीतरी ड्रॉंगो आणि एवढे सगळे जण टिकेल्स ब्लू असे येऊन तिथे चिवचिवाट आमच्या डोक्यावरच करतायत. मग मधमाशांचा एक थवा घोंगावून गेला. मीन वाईल त्या झाडावर जे काही काळे डोंगळे मुंग्या होत्या त्या सगळ्या आमच्या कपड्यांमध्ये घुसतायत आणि चावतायत. अरे देवा, मी म्हंटल ह्या चावलेल्या परवडल्या, पण त्या वाघिणीचं काही आपल्याला नको बाबा दात लागायला. असं करत करत मग म्हंटल हे काही खरं नाही, कारण ते फॉरेस्टवाले 4 तासाशिवाय येणार नव्हते आणि आम्हाला हे सगळं सहन करायचं होतं. मग मी मनातल्या मनात बिलीव्ह मी नमस्कार केला, माझ्या देवाला नमस्कार केला. म्हटलं देवा रे, मला हार्ट अटॅकनी मरायचं नाहीये, ठीक आहे आता जे होईल ते होईल. राहुलची माफी मागितली मी, सॉरी, व्हेरी सॉरी, पुढच्या जन्मी भेटू, ह्या जन्मी काय आता आपण भेटत नाही. घरच्यांची माफी मागितली की ओके, आणि नेचर लव्हर्ससाठी मनातनं प्रार्थना केली की पुढच्या वर्षी ह्या दिवशी मला श्रद्धांजली व्हायला इथे कृपया या तुम्ही, आणि त्या वाघिणीला दोष देऊ नका, चूक आपली आहे की आपण तिला डिस्टर्ब केलं. कारण मला त्या आईची तळमळ कळत होती, बाकी तिला काही करायचं नव्हतं. हेही कळत होतं की एका एवढा तिने ड्रामा पण केला नसता, तिला काय करायचं होतं एका फटक्यात केलं असतं. आणि ह्याच्यामध्ये आम्ही तसेच पडून राहिलो. मग 11:30 त्या राऊंडला ती फॉरेस्टची गाडी आली आणि असं झालं की आमच्यापासून 20-25 फुटावर तो रस्ता आणि त्या बांबूच्या आणि ह्याच्यामध्ये काय आम्ही आडव्या पडलेल्या असल्यामुळे त्या लोकांना आम्ही दिसलो नाही म्हटल्यावर गाडीतूनच त्यांनी मॅडम 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 असं हाका मारायला सुरुवात केली. तर आता मॅडमच्या घशातनं आवाज फुटायला पाहिजे ना ओ द्यायला, तर ते काही फुटे ना, म्हणून मग ते आम्हाला सगळं ऐकू येत होतं की ते फॉरेस्ट ऑफिसर होते वसिष्ठ म्हणून, ते म्हणाले त्या गार्डला, जाओ जाओ तुम जाके देखो त्या काय तिथे करतायत बघ. म्हटलं अरे बापरे, हे इकडे पुढे येतात की काय, म्हणून मी लतिकाला म्हटलं लतिका आपल्याला उठून बसायला पाहिजे, आपलं काय होईल ते होईल, जाऊन ही यांच्यावर अटॅक करायची. नाही 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 नाही, अशीच पडून राहा लतिका सांगते. म्हटलं छे हे शक्यच नाही. मला अजूनही आठवत नाही फिल्मी स्टाईलनी जेव्हा मला तो माणूस चालत येतोय हे पालापाचोळ्यावरनं कळलं, मी लिटरली सगळ्या ताकदीनिशी उठले. अजूनही आठवत नाही मी काय बोंबाबोंब केली तेव्हा. मोठ्या मोठ्याने ओरडून असंच सांगितलं की जस्ट होल्ड ऑन, इथे येऊ नका, आज इथे वाघीण आहे. आणि 2 वाक्यात त्याला काय ते सांगितलं. त्याला कल्पना होती ह्या सगळ्याची, म्हणून तो पळून गेलेला सुरुवातीला. ते ऐकल्यावर जे धूम ठोकली, तो परत गाडीत जाऊन बसला. आता ते गाडीत आणि आम्ही मचाणावर, आणि आम्हाला ते सांगतात खाली या. आता कसं शक्य आहे खाली येणं. सो तेव्हा त्यांच्याबरोबर एक मराठी म्हणून एक गृहस्थ होते, राहुल मराठी म्हणून, जे अभ्यासा करता तिथे होते. ते म्हणाले मी डेअरिंग करतो आणि मी जातो मचाणापर्यंत. ते आले मचाणापर्यंत आणि आम्हाला म्हणाले इथे तर कुठे वाघीण दिसत नाहीये. मग तेव्हा लक्षात आलं तिथे एक गवा आलेला होता, तो होता त्या परिसरात. तो गवा आल्यामुळे ती वाघीण, बछडे होते म्हणून तिकडनं हल्ली होती. कारण मग लक्षात आलं की ओके, तो आवाज मोराचे कॉल्स वगैरे थोडे थोडे लांबवर जाताना ऐकू आले होते, पण तेव्हा ते काही सुचतच नव्हतं. सो ते मराठी म्हणायला लागले मॅडम या खाली या खाली. लतिका म्हणाली नाही मी इथेच बसणार आहे. म्हटलं हॅट्स ऑफ टू यू, मी चालले, मी घाबरले, आय एम डन विथ इट. म्हणजे ठीक आहे, घाबरले तर घाबरले, ती वाघिणी आणि आपण माणूस आहोत, मी चालले असं म्हटलं. माझी सॅक खाली टाकली, तशीच बंद सॅक, आणि पाय जेव्हा मी असा उघडायचा प्रयत्न केला म्हणजे गुडघ्यातून, तर तो आहे की नाहीये मला कळेना. कारण 4 तास आमच्या दोघींचं वजन त्या पायावर, आणि अशा विचित्र कळा यायला लागल्या. तशीच मी कशी तरी उतरले खाली. चेहरा सगळा काळा ठिक्कर पडलेला. इथे मी म्हटलं तसं मोठं टेंगूळ आलेलं, तो बांबू रुतल्यामुळे आणि भीतीनी. कारण जी काय ओढणी बिडणी आपण गुंडाळून बसतो, बिलीव्ह मी, सगळी ओढणी घामाने भिजलेली, आणि खाली त्या पानांवर त्या शांततेत टपटप टपटप आवाज येत होता. एवढं सगळं मला आठवतंय, कारण की भयानकच होता तो प्रकार. आणि ते झालं, मी खाली उतरले, ते मराठे वर चढून बसले, तो गार्ड परत अर्ध्यावर आलेला परत गाडीत जाऊन बसला, आणि मी तशीच म्हटलं जाऊ दे आता, काय देवाची इच्छा असेल तर येईल परत ती मला घ्यायला. आणि अशी खुरडत खुरडत जाऊन गाडीत बसले. फायनली गाडीत बसल्यावर ते साहेब मला विचारत, मॅडम घाबरला नाहीत ना तुम्ही? म्हटलं नाही नाही, अजिबात घाबरले नाही मी, एकदम छान वाटलं म्हटलं आम्हाला.
तिकडनं आम्ही गेलो पांढरपावणीला राहुल एकटाच मंचाणावर बसलेला. तर मी गाडीतनं वाकून त्याला हाय केलं. तो सरप्राईज, अरे ही आता मध्येच इथे फॉरेस्टच्या गाडीतनं कशी आली, आणि असं काहीतरी दिसत होतं चेहऱ्यावरनं की 12 वाजले. त्याला वाटलं मी पडले बिडले, कारण इथे मोठं टेंगुळ वगैरे आलेलं. म्हटलं नंतर सांगते. एवढं सगळं करून आम्ही आपल्या त्या जुन्या गेस्ट हाऊसवर गेलो. मग तिथे ज्या आधीच्या टीम्स आलेल्या आपल्या, त्यांनाही आश्चर्य वाटलं की अरे काय झालं, ही एकटीच मध्ये कशी आली. मग मी सगळा प्रकार तेव्हा तर अजूनच डिटेलमध्ये सांगितला. सगळं झालं आणि मला सगळ्यांनी लिंबू सरबत प्यायला दिलं, हे दिलं ते दिलं. मग व्हॉट एव्हर सगळ्यांनी प्रश्न विचारले. पापा होता तिथे, पापा. आय स्टील रिमेंबर. पापा ऍज युजल शांतपणे असा मला म्हणतो, मी काय म्हणतो दीपाली, तू फोटो का नाही काढलास? आई ग, मी म्हंटल पापा तिथे माझा फोटो भिंतीवर लागायची वेळ आलेली, तू त्याचा तिचा फोटो काय काढणार? तिथे साधं एक पाण्याचं झाकण बाटलीचं उघडू नाही शकलो आम्ही. आणि असा तो अनुभव. पण येस, मी कधीच त्या वाघिणीला दोष देणार नाही, कारण तिने तिचं कर्तव्य केलं आणि रॅदर मी तिला थँक्यू म्हटलं, की तिच्या मनात असतं तर तिने मी म्हटलं तसं काहीही केलं असतं, पण तिने नाही केलं. शी वॉज मोर थॉटफुल दॅन अस. आणि सो हा अनुभव नंतर मग बराच गाजला. मग लोक विचारायची आणि मी ते सांगायचे. मग सांगितल्यानंतर मला जवळजवळ 3-4 महिने त्या गुडघ्याच्या खालच्या पायाला बधिरता होती. अजूनही कधी कधी तो पाय मला बोलतो दिसतो. इथेही थोडासा असा खड्डा पडल्यासारखा जाणवतो. आणि एक थोडस पुढच्या वर्षी, नेक्स्ट इयर, मग नॅचरली ते बछडे मोठे झालेले होते, 1 वर्षाचे 1.5 वर्षाचे. तर जायचं तर होतं परत, कारण की मला तेव्हा कळलेलं की मी प्रेग्नंट आहे. मग म्हटलं अरे बापरे, आता पुढचं सगळे किती वर्ष जाता येणार नाही, ताडोबाला माहित नाही वगैरे, तर काही करून मला जायचंच आहे. सो मी गेले आणि मग कळलं की त्या 4 बछड्यांपैकी एक जण एक पांढरपावणीला येऊन तिथे बसायचाच, त्याची ती वेळ आहे आणि हे आणि ते, आणि खूप शांत आहे तो, शांत आहे शांत आहे असं झालं. सगळी मंडळी आम्ही परत पुढच्या वर्षी जी गेलेलो ती चालत जाऊन तिथे पांढरपावणीला त्या एका समोरच्या झाडावर बसून सगळ्यांनी दर्शन घेतलं. मी एकटीच राहिलेले. आणि मला बघायचं तर होतं पण डेअरिंग होईना. 3ला निघायचं होतं, शेवटचा दिवस. म्हटलं नाही नाही, मला एकदा तरी जाऊन बघायचं तर आहेच. मग दिन्याचा भाऊ आलेला तेव्हा, अजित भागवत, तो म्हणाला मी येतो तुझ्याबरोबर, तू चल. मग आम्ही गेलो आणि त्यावेळेला तुळशी होता, तुळशी, तो आणि अजून आम्ही 2-3 जण असे गेलो चालत. मेधा कारखानीच होती. आणि बसायचं तर कुठे, झाडावर, म्हणजे रस्त्याच्या पलीकडे ते पॉन्ड, रस्त्याच्या अलीकडे झाड, झाडावर चढून बसायचं. म्हटलं बापरे, परत मोठी रिस्क घेतली आपण, पण काय ती खात जात नाही ना, जायला पाहिजे. सो गेलो, चढून बसलो. तेवढ्या तुळशी म्हणाला, वहिनी आला आला आला. म्हटलं कुठे आला? तो बघा शेपटीवरचा पांढरा डॉट दिसतो, आणि मला काही केल्या दिसेना. डोळेच बंद करून घेतले. तर अजित म्हणतो, अगं वाघ बघायला आलीस आणि डोळे काय बंद करतेस? तर मग एकदाच मी उघडले, काही नाही. त्यांनी मस्त असे कान असे करून ठेवले. तुमला बघितलं पण नाही आमच्याकडे. मग हा बसूनच पाण्यात. पुढे काय करायचं? मी प्रवाहाबरोबर गेला तर नाही तर कसं होतं, तुमच्यावरती कुलगडी करणार, सत्यवती जे आहेत ते म्हणणार दत्ता म्यूट कर. ओके. सो नाही, आता मला कसं सांगायचे, तू बिंदास बोल. हा, ओके. हा, सो असं झालं की मग आता निघायचं तर आहे. तर तुळशी म्हणतो, वहिनी उतरा खाली. उतरा खाली, समोर वाघ बसला आणि खाली उतरा. हो काय नाही करत तो, काय नाही करत. त्याला शिट्टी मारतो बघा, आम्ही शिट्टी मारतो, टाळ्या वाजवतो, काही नाही करत. म्हटलं अरे बापरे, हा तर अजून आपण वेडेपणा केलाय, पण आता काय हरकत नाही, त्याच्यावर भरोसा आहे. तसेच आम्ही उतरलो आणि मी लिटरली कितीतरी अंतर पाठी वळवून बघत बघत जात होते की तो वाघ काय हल्ला नाही तिकडनं. हा अनुभव असा आहे की आयुष्यभर लक्षात राहिला. पण कधी म्हणून वाघांबद्दल उलट रिस्पेक्ट वाढला. अजूनच असं वाटलं की खरंच प्राण्यांचे धर्म पाळतात. आपणच असे असतो की जे आउट ऑफ द वे जातो, आणि ऑफकोर्स आपला तसा हेतू नव्हता, पण माणसं, जे गव्याचा किस्सा झाला किंवा अदरवाईज. सो असा तो किस्सा, आणि जो आयुष्यभर लक्षात राहील. माझा पुनर्जन्म होता तो 18 मे, कधी विसरणार नाही मी. आणि नेचर ह्या निमित्ताने मी सगळ्या समस्त पर्टिक्युलरली सिनियर नेचर लव्हर्सच्या मेंबर्सचे खूप खूप आभार मानते. हा खूप चांगला प्लॅटफॉर्म, ही संधी मी सोडणार नाही सगळ्यांचे. कारण जे आम्ही इथपर्यंत आहोत आज, राहुल, अमोल, अश्विनी, मी असं म्हणेन पेंडसे परिवार ऑन बिहाफ ऑफ अमोल, अश्विनी ऑल्सो, आणि पर्टिक्युलरली राहुल, अमोल, जे काही आज ते आहेत, ते नेचर लव्हर्सचा प्रचंड मोठा वाटा आहे त्याच्यामध्ये, मनापासून सांगते. आणि खरोखर म्हणजे आज आमची मुलं तेवढी इथे इंटरॅक्ट नाही होऊ शकत फॉर डिफरंट रिझन्स, पण हे खूप जाणवतं. नेहमी ऋणी राहू आम्ही. आणि खूप छान वाटत आलं आहे. वेगवेगळ्या कारणांनी दरवेळेला नाही सहभागी होत आहेत, पण ती अटॅचमेंट
नेहमीचीच आहे. सो धन्यवाद सगळ्यांना, मनापासून धन्यवाद. आणि ऑफकोर्स आपल्या सहकार म्हणजे सिनियर म्हणजे असं नाही की सगळेच सिनियर, सगळेच आपण, पण पर्टिक्युलरली आमचे सिनियर त्यावेळेचे, इन्क्लुडिंग एव्हरीवन. सो दॅट इज इट. आणि दीपा, मी कंटिन्युएशन मध्ये माझी कविता सादर करू का हो ताडोबाची? हो, जरूर जरूर, म्हणजे होऊन जाईल. अगदी जरूर. सॉरी, मी जरा जास्ती वेळ घेतला, पण हे हरकत नाही, पण हा, असा बोलायला- अनुभव एकदम चित्त थरारक अनुभव आहे, मस्त वाटलं ऐकायला. आणि सो त्यावेळेला जेव्हा मी 5-6 वेळा ताडोबाला गेलेले, तेव्हा एक कविता ताडोबावरच केली. साधी सोपीच आहे, अशी काही फार ग्रेट नाहीये, पण तरी वाचीन. आणि हा दाखवीन, म्हणजे हे त्यावेळेचं लिहिलेलं पण मी जपून ठेवलेलं. याच्या पाठी सगळी पक्ष्यांची नावं वगैरे लिहिलेली आहेत. इतकी मजा वाटली ते वाचायला की अगदी काय म्हणतात त्याला, डिसिप्लिननी सगळ्या पक्ष्यांची नावं कुठे काय सगळं मजा आली बघायला. सो कविता अशी आहे. 8 दिवसांची सोबत संगत, कारण आपण तेव्हा 8 दिवस जायचो, अजूनही जातो 8 दिवस. 8 दिवसांची सोबत संगत, मनास चुटपुट लावून गेली. आठवून ती मजा मस्करी, माझी स्थिती रडवेली झाली. नाईट हॉल्स ते मचाणावरचे, वेड त्यातूनी पशुपक्ष्यांचे, त्यातही थोड्या गप्पा टप्पा, नियम मोडून बोलायाचे. वेळ सकाळी कसा जातसे, विचार करायला उसंतच नसे. पाणी असताना, विशेष वैशिष्ट्य आहे, पाणी असताना नहाणे धुणे, जेवणानंतर झोप काढणे. पाणी भरणे, विहिरीवर जाणे, खूप छान अनुभव होता तो. कुणाची थट्टा, कुणाच्या फिरक्या, प्रत्येकाचा वेगळाच खाक्या. कधीतरी ते रुसवे फुगवे, त्याशिवाय कशालाच मजा नसे. जायचे जायचे म्हणता म्हणता, क्षण आले ते निघण्याचे. मनोमनीत हा प्रश्न उमटला, दिवस कधी ते परतायाचे. धन्यवाद. वा वा दीपाली, खूप छान. छान छान दीपाली, छान, मस्त. मस्त मस्त दीपाली, मजा आली. थँक्यू. मस्त एकदम. थँक्यू. आता पुढे दुसरी मैत्रीण, अनेक ट्रेक्स करणारी, वन ट्री हिल व इतर ट्रेक्सचे संयोजक पद सांभाळणारी, लहान मुलांच्या शिबिरांमध्ये मुलांमध्ये मूल होऊन मिसळल्यामुळे जिला सगळी मुलं ताई ताई म्हणून डोक्यावर घेतात, जिच्या शब्दकोशात नाही हा शब्दच नाही, कुठचेही काम करायला तत्पर, ग्रुपचे लीडर होणे, राजगडला रूट ओपनिंग, ऍडव्हान्स टीमची कामे जबाबदारीने पार पाडणारी, सगळ्यांना आनंदाने खाऊ घालणारी, अतिशय सिन्सिअर, मनाने स्वच्छ निर्मळ, छक्के पंजाची गावीच नाही आणि एनएल मधील अनेक क्लाइम्बिंगच्या मोहिमेत यशस्वी सहभाग असणारी धडाडीची क्लाइंबर दीप्ती ठाकूर. दीप्ती, मी तुझं या कार्यक्रमात स्वागत करते आणि विनंती करते की तू तुझा अनुभव आमच्याशी शेअर करावास. आणि परत एकदा सगळ्यांना प्लीज विनंती करते की एकच मिनिट, सगळ्यांनी प्लीज आपला लॅपटॉप जे काय आहे, मोबाईल, तो म्यूट वरती टाका, जेणेकरून जे बोलतायत त्यांना छान बोलता येईल आणि सगळ्यांना छान ऐकता येईल. प्लीज सगळ्यांना विनंती आहे. दीप्ती, चालू कर. धन्यवाद. एवढं सुंदर तुम्ही सांगितल्याबद्दल. एवढी काय मी नाहीये, जसं माझ्या आधी सगळ्या ताईंनी किंवा नंतर जे जसं एनएलने सगळ्यांना घेतलं, तसंच मला सुद्धा एनएलने सामावून घेतलं. जशी आहे तशी एनएलकडनंच सगळं शिकली आहे, सगळ्यांना ऑब्झर्व करत करत पुढे पुढे होते. तसाच आता अश्विनी ताईंनी जसं तिचा क्लाइम्बिंगचा अनुभव सांगितला, तसाच माझा ढाकपेरीचा पण गुहेमधला अनुभव. म्हणजे आम्ही नॉर्मल सगळ्यांनी तो ऐकलाय थोडा थोडा, पण पूर्ण झाला आहे की नाही माहित नाही. तर थोडा वेळ आपल्याकडे थोडी कमी आहे, त्यानुसार थोडा सांगते. आता आपण ट्रेक म्हटलं तर आपलं ट्रेकिंग चालूच होतं. आता मला ट्रेकिंग म्हटलं की मी जरा अगोदर विचारते कधी जायचंय, काय दिवस आहेत, कारण घरात थोडंसं तयारी असते माझी की 1 महिनाभर अगोदर मला सांगा ट्रेकिंग कधी आहे. शनिवार पकडूनच आपला ट्रेक चालू होतो. तर तसंच ढाकभरीचा हा क्लाइम्बिंगचा ट्रेक होता, कनक सुळका. पण क्लाइम्बिंग झालं की नाही किंवा पुढे काय झालं बघूया. आता नेहमीप्रमाणे रात्रीची आपली ट्रेन पकडून पुढे निघाल्यावर कर्जत ते लोणावळा हा ट्रेक झाला. आमचे लीडर होते संतोष दादा, त्याच्याबरोबर राजेंद्र काका, पप्पी काका, गण्या आणि 3-4 नवीन होते. त्यामध्ये ओके चालेल. तर तसेच आमच्यामध्ये 3-4 नवीन होते, त्यांचा पहिलाच ट्रेक होता. आणि त्याचबरोबर रचनाताई आणि वैभव दादा. आता आमची टोटल 12 जण होतो. 12 जणांपैकी टप्प्याटप्प्याने आम्ही चढलो.
काही विटीला म्हणजे आता तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. ट्रेकची सुरुवात आपली रात्रीच म्हणजे आपण घरातनं निघतो तेव्हाच आपली ट्रेकची सुरुवात होते. तसंच कर्जत ते लोणावळा ट्रेक सुरू झाला. लोणावळ्यापर्यंत पोहोचलो. आता राजेंद्र काका होते तर त्यांचा म्हणजे जेव्हा जेव्हा मी त्यांना बघितलं तर जास्त करून नाईट ट्रेक असलं की आपण जर जाऊ शकतो त्या रस्त्यापर्यंत त्या गावापर्यंत तर आपलंच पायीच चालणं होतं. त्यानुसार काकांनी म्हटल्यासारखं चालत 1 to 1 करत चालणं सुरू झालं. पहिला डांबरी रस्त्यावरनं एका साईडला आमची ओळ होती 12 जणांची, दुसऱ्या बाजूला मुख्य रस्त्यावरनं गाड्यांची ओळ, असं एक दोन्ही साईडने आम्ही चालू होतो. नंतर हळूच मध्येच आमचा रस्ता मातीमध्ये वळला. आता मातीमध्ये वळल्यावर कंटिन्यू आम्ही चालतोय 3-4 तास झाले चालतोय, कारण एकतर सकाळपासून आपण आपली सगळी कामावरून ट्रेकला येतो, त्यानंतर आपण धावपळत गाडी वगैरे पकडतो आणि ट्रेकला येतो. काय एक वेगळाच आनंद असतो. तर त्यानुसार सगळे बऱ्यापैकी दमलेले होते, पण ट्रेक तर करायचंय त्यामुळे पायी पायी चालत म्हणजे थंडावा होता, त्यामुळे किती चाललो, काय चाललो, कुठे चाललोय अंदाजच येत नव्हता. कारण चंद्राचा छान उजेड होता. चंद्राचा उजेड असल्यामुळे आपण जास्त टॉर्चचा वापर करत नाही, त्यामुळे बऱ्यापैकी चालतोय. नंतर थोडी भूक पण लागायला लागली, तर सगळेच असं की डिसाईड झालं की थोडं थांबूया, खाऊया आणि मग आराम करून पुढे निघूया. तर थोडं खाल्लं, आराम केला. पण काय झालं की दमल्यामुळे बऱ्यापैकी चालल्यामुळे आम्ही तिकडेच जिथे थांबलो तिकडेच बऱ्यापैकी सगळ्यांची डुलकी लागली. आता डुलकी लागल्यामुळे नंतर थोड्या वेळाने सगळे उठले, म्हणजे बऱ्यापैकी 1-1.5 तास झोपलो. थोडी पाठ टेकल्यामुळे फार बरं वाटलं, पण झोप तर नव्हती येत कारण थंडावा असल्यामुळे की आपण थंडीमध्ये आपण झोप लागते असं वाटतं, पण ती लागत नाही. पण थोडासा आराम घेतल्यामुळे बरं वाटतं. मग पुढे चाललोय. नंतर फ्रेश झालो. फ्रेश झाल्यावर की बऱ्यापैकी पहाट होत आलेली. पहाट असल्यामुळे की मी मध्येच असं विचार होती, कारण कधीच गेलो नव्हते ढाकबेरी, फक्त ऐकलेलं होतं की ढाकबेरी आहे, कुठे आहे, कसं जायचं काहीच अंदाज नाही. तर मी असंच विचार होती, कारण पपी काका, राजेंद्र काका आणि संतोष दादा तर जाऊन आलेले, त्यामुळे त्यांना मी विचार होती की नक्की कुठे आहे, कुठच्या दिशेला आहे, तर सांगा असं. तर की आहे बऱ्यापैकी. आम्ही बऱ्यापैकी चालतोय. नंतर एका अशा पठारावर की तिकडे अक्षरशः की पूर्ण लाल माती, त्या लाल मातीमध्ये काही वृक्षारोपण करायचं असं, वृक्षारोपणासाठी किंवा पाणी साठवण्यासाठी पावसाचं असे खड्डे खणलेले होते. त्यामुळे ती माती एवढी सुंदर दिसत होती की आपल्याला ती मुंबईमध्ये असे दिसत नाही, एवढी त्याचा रंग डार्क होता. त्यामुळे त्या एक पठार पूर्ण झालं, दुसरा पठार असं करत आम्ही त्या जवळपास ढाकभरीच्या थोडंसं जवळपास झालो, नजरेच्या टप्प्यात गेलो ढाकभरीच्या. नंतर तिकडनं मला सांगितलं की ते बघतं उंच असं लांब हात केला की तो वरती दिसतं. तर मी असं की आपल्याला एवढूसं म्हणजे आपल्याला हाताची बोट आपण घेतलं एवढूसं चौकोन दिसत होता. म्हटलं तिकडे जायचंय. असं मी 2 मिनिटं बघत राहील. म्हटलं खरंच तिकडे जायचंय? बोलतो हो तिकडेच जायचंय. म्हटलं अरे बाप रे, कारण अक्षरशः आजूबाजूला एवढं, जसं ताईने सांगितलं अश्विनी ताईने की घनदाट जंगल, तो जाण्याचा रस्ता म्हणजे थोडा आठवतोय, काय चुकी माहित नाही. तर की त्या जंगलात नाही तो रस्ता असा डोंगराला वळसा घालून होता. त्यामुळे म्हटलं अरे बापरे तिकडे जायचंय. म्हटलं काही टेन्शन नाही, म्हटलं सगळे आहेत, काही झालं तर आपण पोहोचणार आहोत. त्यामुळे आरामात त्यांच्या पाठोपाठ आपला स्पीड हालेडुले, जरा हेवी सॅक नेहमीप्रमाणे कधीच हलकी होत नाही, प्रयत्न केलाय तरी होत नाहीये. तर ती सॅक घेऊन बऱ्यापैकी चालतोय, कारण 3 जण नवीन होते. त्यातला एक तो शरद, तो तर हिंदी बोलणारा, आणि नीलम शर्मा तिच्या ऑफिसमधला. आता त्याच्याशी बोलायचं तर त्याच्याकडे बघितलं असतं तो गुबगुबीत, आणि त्यात तो असं लाल लाल झालेला. म्हटलं अरे बापरे काय प्रकार आहेत. आणि दुसरे दोघं होते ते पण त्यांना म्हणजे ते फायर ब्रिगेडमध्ये होते, तरी त्यांना चालून दमलेले ते अक्षरशः. म्हटलं अरे बापरे, त्यांना बघून कंपॅरिझन की ओके आपण ठीक आहोत त्या मानाने की आपण व्यवस्थित चालू शकतो. तर बऱ्यापैकी नजरेच्या टप्प्यात पोहोचलो. आता त्या ढाकबरीच्या पायथ्याशी पोहोचायचंय, तर पायथ्याशी पोहोचायला पण आपल्याला त्या डोंगराला वळसा घालून मग तिकडे पोहोचायचंय. म्हणजे तो सुळका जो आहे तो सुळका आपल्या डाव्या हातावर राहिला. आय थिंक मला आठवतं की तो डाव्या हातावर आहे, आणि ढाकबरीचे केव्ज उजव्या हातावर आहे, म्हणजे तो जाण्याचा रस्ता. तर त्या ढाकबरीच्या त्या सुळक्याजवळ तो खरं क्लाइम्बिंग करायचा होता म्हणून निघालेलो, पण थोडं उशीर झाला, त्यामुळे तो क्लाइम्बिंग कॅन्सल केलं. आणि मग आम्ही आरामात शांतपणे ढाकबरीच्या केव्जच्या जवळ गेलो. अक्षरशः तो जाण्याचा रस्ता म्हणजे फक्त एक पाऊल, आपलं एक पाऊल ठेवू एवढाच रस्ता. असं एक पाऊल ठेवलं की परत दुसरं पाऊल. कॅटवॉक कसं करतात त्यानुसार. म्हटलं अरे बापरे कुठे फॅशन शो मध्ये आलोय का, म्हणजे आपल्याला सवय असते की नॉर्मल आपण एका वेळेला 2 पाऊल आणि व्यवस्थित चालतो, पण तसं ते की तो एक पाऊल ठेवत आम्ही पुढे जात होतो. पण तिकडे जायला पण कसं, पहिलं आम्ही थांबलो, काकांनी रोप फिक्स केला पुढे जाऊन, आणि मग एक हात त्या रोपला आधारासाठी,
दुसऱ्या पाठीवर सॅक आणि पाऊल तोल सांभाळत सांभाळत आम्हाला पुढे जायचं होतं. असं करत करत आम्ही ढाकभरच्या केऊजच्या खालती आलो. आता केऊजच्या खालती आल्यावर असं की आपल्याला वाटतं की मस्त म्हणजे काहीतरी मातीच्या दगडाच्या जिने, म्हणजे आपण नॉर्मल मुंबईमध्ये कसं सिमेंटचे जिने, नंतर आपण दगडाच्या काही जिने बिने असं किंवा खोबण्या असतात त्याच्यावर आपण हात घालून वरती चढतो. इथे तर काय अजूनच वेगळं. इथे म्हणजे अक्षरशः की कधी बघितलं पण नव्हतं. बाभळीचे काटे बघितलेले फक्त. त्याच टाईपमध्ये ते एवढे मोठमोठे काटे की मी इंग्लिश पिक्चरमध्ये बघितलं की खरंच असं झाडांना पकडून वरती चढू शकतो. तर तसं की ते बाभळीचेच काटे, असा मोठा खोड होता, त्याला बाभळीच्या काट्यांसारखे काटे वरपर्यंत, आणि त्या काट्यांना पकडून पकडून आम्हाला वरती चढायचं होतं. आता वरती चढायचं होतं म्हणजे अक्षरशः जर तोल गेला तर पूर्ण घळीत. म्हणजे सेफ्टी होती तरी सुद्धा की आपण पाठी पडणार तर आपला वेट त्यांच्यावर जाणार, की सेफ्टी ठेवतात तरी सुद्धा जास्त वजनामुळे आपण काय होतं की आपलं पाठी पडलं जातं. त्यामुळे आम्ही ते करत 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 त्या एक केऊज मध्ये पोहोचलो. आता एक एक करत आम्हाला सांगत होते की थोडं थोडं अंतर ठेवत तुम्ही पुढे पुढे जा. मग तसंच की पप्पी काका मध्ये होते, म्हणजे असं सांगत होते की हा पप्पी काका, राजेंद्र काका, संतोष दादा, की ओके तुम्ही हळूहळू पुढे जा आणि त्या केऊज पर्यंत पोहोचा. आता मी तर नेहमीप्रमाणे हा ठीक आहे, पाठी वळून बघायचं नाही, पुढे जायचंय तर जायचंय, कारण आपल्याला एकदा सांगितलं की जायचं तर चढायचंय, काही आपण रिझन तिकडे देऊ शकत नाही. त्यामुळे माझा नेहमीप्रमाणे हाईटचा इश्यू, उड्या मारते पाय, मग कोणीतरी मला खालना पुश केलं की पाय माझ्या अंगावर पाय दे मग तुझा हात पोहोचेल, असे ते काटे पण एवढे लांब होते. त्यामुळे त्यानुसार वरती चढली, केऊज मध्ये गेली. वरती केऊज मध्ये हळूहळू एक एक जण सगळे हळूहळू आले. आता जे नवीन होते ते तर आमच्याशी काही बोलले सुद्धा नाही, म्हणजे त्यांची एवढी हवा टाईट टाईट म्हणजे ते केऊज मध्ये गेले तरी बोलायला तयार नाही. म्हटलं अरे पोहोचलोय आपण आता, सेफ आहोत आता, इकडनं काय नाही, पण तिकडनं जो काही नजारा दिसला, म्हणजे एवढी मेहनत. आणि आपण बोलतो ना की नेहमीच कंटाळा येतो की दमतो, पण जेव्हा ते आठवतं ना की फ्रेश माइंड होते, असं की नाही पुढच्याला अजून अजून काय वेगळं असं. त्यामुळे तिकडे पोहोचलो. मग समोरच एक म्हणजे ढाकबेरीची मूर्ती होती, बाजूला 2 पाण्याची टाकी, थोडंसं एक थोडीशी छोटी खोली पुढे पण, आणि तिकडे 5-6 मूर्त्या होत्या, आणि बस थोडीशी जागाने केव संपली. म्हणजे बस जेमतेम 10-12 म्हणजे 15 जण पण नाही राहू शकत, जेमतेम 10 जण. त्यामध्ये आम्ही 12 जण, त्यामध्ये आम्ही प्रत्येक जण वेगवेगळ्या साईजचे, त्यामुळे सगळं थोडं ऍडजस्ट करून आम्हाला राहावं लागलं. आता त्यामध्ये सुद्धा कसं की मी थोडं फर्स्ट टाइम बघितलं की त्या एका पाण्याच्या टाक्यामध्ये भांडी होती, म्हणजे असं कधी बघत नाही की पाण्याच्या पिण्याच्या टाकीमध्ये भांडी. आता ताट चमचे म्हणजे स्वच्छ आणि व्यवस्थित, म्हणजे आपण ती वापरू शकू अशी. तर ती आम्ही बघितलं, तर मी विचारलं असं की अरे हे असं कसं, आपण कधी असं बघत नाही. तर तर मला आय थिंक काकानी का दादांनी सांगितलं की नाही, इथे गावकरी येतात, देवीची पूजा करतात, आणि मग ते पूजा करून झाल्यावर तिकडे जेवण वगैरे करून मग ती भांडी त्या पाण्याच्या टाक्यात टाकतात, कारण तिकडे माकडं किंवा उंचावर असल्यामुळे ती भांडी खाली पडू शकतात, किंवा ते माकडे घेऊन पळू शकतात, म्हणून ते पाण्याच्या टाक्यात टाकून ठेवले. म्हणजे काही जण तिकडे जर आले तर त्याचा वापर करून ते परत त्याच ठिकाणी ठेवतात. तर ठीक आहे. आणि मग आमचा ट्रेक खरं क्लाइम्बिंगला निघालेलो, पण क्लाइम्बिंगच झालं नाही आमचं, कारण फार लेट झाला. तर आम्हाला वरती केऊज मध्ये पोचायला दुपार टळून गेली, म्हणजे बहुतेक 3 वगैरे, आता टायमिंग एवढा आठवत नाही, पण बहुतेक उशीरच झालेला. तर मग तिकडे आरामात निवांत सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं, कारण समोर एवढा सुंदर निसर्ग आणि झाडांचे एवढे सुंदर रंग, पक्ष्यांचा आवाज वगैरे, म्हणजे चालूच होतं काही ना काय, म्हणजे असं आपण मुंबईत कधीच घेऊ शकत नाही. असे सगळे अनुभव आपण ट्रेकलाच घेतो. त्यामुळे निवांत आमचं सगळं छानपैकी सगळ्यांनी प्रत्येकाला जसं जमेल तसं ऍडजस्ट केलं. नंतर गरमागरम चहा, नाश्ता, जो काही डबा आणला तो खाल्ला, आणि नंतर आरामात गप्पा गोष्टी करत प्रत्येकाचे अनुभव सांगत आम्ही आमचा म्हणजे संध्याकाळचं मग तयारीला लागलो. मग जेवणाचं, मग काय जेवण बनवायचं, मग त्यापासून की चला आज मी बनवतो, असं जे घरी बनवत नाहीत ते इथे बनवायला तयार असतात. मग थोडासा आराम, मला तर फार आनंद होतो की चला मी एकटीच मुलगी आहे, वाव तिकडे काहीच करायचं नसतं, फक्त आरामात बसायचं असतं, सगळ्यांना फक्त थोडी मदत करायची एवढंच. त्यामुळे मी एकटी नव्हती, आम्ही 3 जणी होतो, रचनाताई, मी आणि अनु. तर रचनाताईला तर मी फर्स्ट टाइम बघितलेलं ढाकबहेरीला, रचनाताई आणि वैभव दादाला. अनुशी माझं म्हणजे ट्रेक होता, पण मी एवढं तिच्याशी बोलणं नव्हतं. त्यामुळे ओळखीचे गण्या, संतोष दादा, राजेंद्र काका, पप्पी काका हेच सगळे, बाकीचे अनोळखीच होते. ओळख झाल्यानंतर रात्रीचं जेवण झालं छानपैकी, कारण फार दमलेलो. त्यामुळे प्रत्येक जण प्रत्येकाला जशी सपाट थोडी जागा, त्यानुसार जागा बघून झोपलेलं. मी तर थोडी पाण्याच्या टाक्याजवळ झोपलेली, कारण माझ्या हाईटनुसार, उंचीनुसार ती जागा बरोबर होती. छान तिकडेच अंथरून टाकलं, झोपली. तर कोणी जोरात ढकललं असतं तर मी डायरेक्ट त्या पाण्यातच,
म्हणजे भिजायला काय नाही, पण थंडीमुळे परत काय ना, त्यामुळे ओके. बऱ्यापैकी झोपलो छानपैकी. झोपल्यानंतर असं की डोळ्या लागतो ना लागतो, म्हणजे आपण कसं गप्पा मारत मारत कधी झोप लागते कळतच नाही. त्यानुसार आमची झोप पण लागली मस्त. पण म्हणजे थोडा 1-1.5 तास झाला असेल. थोडे आपले जाग पण असते, की आपल्याला आवाज येतो, की काही जण गाढ झोपतात. तसा एक होता आमच्यात, सांगते त्याचं नाव. रागवू नकोस त्याचं नाव सांगितल्यामुळे. कारण त्याला अक्षरशः जो काय आता प्रकार मी सांगणार आहे, त्या प्रकारे तो उठलाच नाही. म्हणजे आम्ही सगळे उठून जागे झालो. 12 जणांपैकी 11 जण होतो आणि एक जण झोपला निवांत. खूप सुंदर त्याला झोप लागली. खरंच ती छान झोप असते. तर झोपतो काय झालं, की सगळे झोपलेलो. तर आता मला वाटलं, की आपण उंचावर आहोत, तर कदाचित खालची जंगल असल्यामुळे कुठच्या प्राण्यांचा किंवा झाडांचा वगैरे असं वाऱ्याने आवाज येत असेल. तर असे आवाज येतं असं. कारण गुहेमध्ये असल्यामुळे तो आवाज आल्यावर कसं तो आवाज फिरतो गुहेमध्ये. तर असं वाटलं. थोडा वेळ म्हटलं ओके, कदाचित मला वाटलं मलाच येतो की काय. पण नंतर टॉर्च नाही किंवा मी हाक मारली, "दादा" असं. त्याला म्हणजे त्याने पण आवाज दिला, "अरे जागे आहेत." परत तो आवाज हं, हं, ढाकाच्या भैरीचा म्हणजे असा आवाज येऊ लागला. म्हटलं, "अरे बापरे!" हा आवाज तर आपल्याला अजून जवळ-जवळ आणि क्लिअर ऐकायला येत होता. तर लक्षातच येत नव्हतं. मी दादांना म्हटलं, की "अरे आहे." म्हणजे टॉर्च ओपन केली आणि सगळ्यांशी हाका मारल्या. तर सगळे आम्ही उठून बसलेलो. कारण सगळ्यांना ते आवाज येत होते. असं की आणि एवढाच आवाज जवळ येत होता, की आता शांतता आहे आणि त्यामध्ये ढाकाच्या भैरीचा म्हणजे कंटिन्यू असंच चालू होतं. म्हणजे असं नॉनस्टॉप होतं ते चालू. म्हटलं, "अरे बापरे! हे नॉनस्टॉप म्हणजे नक्की काय?" एक तर आपण उंचावर आहोत आणि अशा ठिकाणी असा आवाज येणं म्हणजे शक्यच नाही. म्हणजे एक विमान पाहिजे, नाहीतर पक्षी तरी पाहिजे, की तो आपल्या जवळनं पास होतोय म्हणून तो आपल्याला आवाज येतो. असं काहीच नाही. तर हळू एवढ्या जोरात तो आवाज यायला लागला, की आम्ही अक्षरशः अलर्ट झालो, की काहीतरी होणार. त्यामुळे आमच्याकडे जे काही आपल्याकडे नेहमीप्रमाणे सुऱ्या ओके, आपण जे घेतो सुऱ्या, चमचे जे काही हाताला लागेल ते घेऊन रेडी होतो. म्हणजे बाय चान्स कोण प्राणी किंवा कुठचा अटॅक आपल्यावर झाला तर आपलं संरक्षणासाठी आम्ही ते घेतलेलं. मग तसं करून आम्ही रेडीच होतो. पण ओके, तो झाल्यानंतर अक्षरशः की जोरात एवढा आवाज जोरात की आपल्या खालतीच आहे की काय, म्हणजे आपण दुसऱ्या मजल्यावर आणि खालती फर्स्ट मजल्यावर कसं ओरडतात तसा कसा क्लिअर आवाज येतो तसा आवाज येतो. म्हणजे जिथे रोप बांधलेला वरती येण्यासाठी तिकडे तो आवाज की ढाकाच्या भैरीचा हा आवाज एवढा घुमत होता की काहीच कळत नव्हतं की काय चाललंय. एक तर अंधार आणि त्यामध्ये असा आवाज आणि सगळीकडे घंटाट म्हणजे झाडी असल्यामुळे चंद्राचा तर उजेड नव्हताच. कारण केऊज मध्ये मेणबत्ती लावली तरी वाऱ्याने जात होती, तर टॉर्च तरी किती म्हणा. त्यामुळे आम्ही सगळे शांत झालो. सगळ्यांनी ठरवलं की नाही काय होते ते बघूया पुढे. तर मग सगळे शांत होतो. एकमेकांना फक्त सांगितलं की काय असेल तर कॉल द्या. त्यामुळे आम्ही शांत बसलो. नंतर जो आवाज होता तो हळूहळू वरती यायला लागला. म्हटलं वरती म्हणजे किती वरती, म्हणजे अक्षरशः त्या ढाकाच्या भैरीच्या मूर्तीच्या जवळ तो असा आवाज येऊन थांबला. म्हणजे फक्त ते स्टॅच्यू सारखं आपल्याला हल्ल्यासारखं दिसत असं ते हल्लं थांबलं आणि तो परत कंटिन्यू तसं चालू ढाकाच्या भैरीचा असं एवढं की तो फुल म्हणजे आता जरी आठवलं तर डोळ्यासमोर येतं की काय नक्की. आणि नंतर तो थांबला तिकडे आणि तो काहीतरी करत होता. म्हणजे आम्हाला लक्षात येतो काहीतरी ऍक्टिव्हिटी चालली आहे त्याची. आणि त्याच्यानंतर परत एक दुसरं त्याच्या पाठून धाड धावत आला आणि आमच्या सेरवर धावायला लागला आणि असं बोलत होता. काहीतरी बोलत होता शब्द. आता तो काय शब्द बोलतोय लक्षातच येत नव्हता. तर एकतर अंधार त्यामध्ये तो गोल गोल फिरताना काहीतरी बडबडतोय. एकतर त्याचा आवाज आणि त्यात ह्याचा आवाज म्हणजे कन्फ्युज होतो. तर तो पाणी पण असा बोलत होता की ते शब्दच कळत नव्हते. नंतर लक्षात आलं की त्या व्यक्तीला पाणी हवं होतं. ह्यांनी काय केलं, जो दुसरा आला त्याला आम्ही कोणीतरी पाण्याची बॉटल दिली. त्याने ती बॉटल घेऊन त्या जो होता त्याच्या डोक्यावर टाकली अक्षरशः. तर तो जो होता त्याचं चालू होतं ढाकाच्या भैरीचा असं चालूच कंटिन्यू आणि डोकं तो आपटवतो अक्षरशः. खालती जे म्हणजे पाय होता तिकडे डोकं आपटवतं जोरजोरात. त्यामुळे म्हटलं अरे बापरे काय होतंय काय. टॉर्च मारली वगैरे सगळ्यांनी. मग व्यवस्थित बघितलं. नंतर बघितलं तर अक्षरशः त्याचं पूर्ण शरीर असं रक्ताने पूर्ण माखलेलं. म्हणजे लक्षातच येतो अरे नक्की काय रक्त आलं. बापरे म्हटलं रक्त म्हणजे किती रक्त, म्हणजे आपण असं अक्षरशः आपल्या थोडंसं रक्त आलं तरी अरे बापरे किती लागलं असं करतो. पण त्याचं तर असं कपाळ पूर्ण शरीर असं रक्त लाल झालेलं. पण नंतर लक्षात आलं की ते रक्त नव्हतं. ते कुंकू होतं की देवीच्या पायाजवळ त्याने डोकं आपटल्यामुळे ते कुंकू त्याच्या शरीराला आणि पूर्ण पाणी टाकल्यामुळे त्याच्यावर पूर्ण शरीरभर झालेलं. त्यानंतर ते होतं की ते अजून 5-6 जण आले. म्हटलं काय चाललंय काय. कारण हा माझ्यासाठी तर फार अनुभव वेगळाच. कारण कधी असं बघितलं पण नव्हतं आणि माहित पण नव्हतं. नंतर ते जे आले त्याच्याबरोबरच होते गावकरी त्याच्याबरोबर. ते बोलले की हा व्यक्ती घरातनं निघाला
आपण म्हणजे ही अंधश्रद्धा नाही, पण मी फर्स्ट टाइम हे बघितलं की तो व्यक्ती असं जोर जोरात गोल गोल आपण बोलतो ना अंगात येतं, म्हणजे ते का कसं येतं काय माहिती नाही, पण तेव्हा प्रथम प्रत्यक्षात बघितलं की असा व्यक्ती होता आणि तो करत होता की आणि त्याला काहीच कळत नव्हतं की तो काय करतोय, त्याला कुठे लागते काहीच नाही. म्हणजे तो शांत, म्हणजे अर्ध्या तासानंतर तो शांत झाला. नंतर आम्ही त्याला विचारलं तू इकडे कसा, म्हणजे त्याला अंदाजच नाही. तो त्याच्या घरातनं जे गावातनं निघाला सुसाट पळ सुटला तो वरती केऊजमध्ये, म्हणजे अक्षरशः सकाळचा दिवस, म्हणजे सकाळी दिवसा आम्हाला तो रस्ता चढताना कसरत करावी लागली. तो रस्ता तो अंधारात कसा काय चढला आश्चर्यच आहे माझ्यासाठी तरी. कारण अक्षरशः मी एक हात रोपला हळूहळू करत करत वरती चढवती, कारण म्हटलं चुकून जर पाय घसरला तर डायरेक्ट घडीत. तो तर रात्रीचा बिना टॉर्च काहीच नाही. तो त्या ह्याच्यामध्ये वरती चढून आला सुद्धा. नंतर नंतर त्याने आम्हाला सांगितलं असं की असं असं झालं की तो डायरेक्ट आला तो वरती. मग आम्ही त्याच्या पाठीवर धावत आलो. ते गावकरी होते, त्यांना नेहमीचा रस्ता माहित असता, पण तरी सुद्धा तो व्यक्ती आला अंदाजाने. पण नंतर मग त्याने आम्हाला बघितलं वरती, बोलते तुम्ही इकडे कसे राहिलात. म्हटलं कसे राहिलो म्हणजे, बोलते नाही इथे कोणी राहू शकत नाही, असं अलाव नाहीये. आणि त्यात आम्ही लेडीज, म्हणजे आमचे आवाज ऐकल्यामुळे त्यांना लक्षात आलं की तिथे स्त्रिया सुद्धा आहेत. तर म्हणजे ठीक आहे, बोलते आपण ट्रेकर्स आहोत, त्यामुळे आपण नाही म्हटलं तरी आपण राहणारच, करायचं म्हटलं तरी आपण करतोच. अशा फार गोष्टी केल्यात की ओके, गावकरी नेहमी सांगतात ते करायचं नाही, इथे जायचं नाही, पण आपण आपल्या सोयीनुसार आपण ते आपलं करत असतो. असं सगळं म्हणजे अर्धा पाऊण तास असं सगळं झालं. पण ह्या सगळ्या गोंधळात गणेश काळे, जो मस्तपैकी एकदम सुंदर निसर्ग सुंदर झोपलेला होता ना, अक्षरशः काय सांगू की त्याला अजिबात जाग नाही आली. आणि आम्ही कोणी त्याला उठवलं सुद्धा नाही. म्हटलं जाऊन दे, छान सुंदर मस्त झोपलंय. नंतर सकाळी उठल्यानंतर आमचं डोक्यात तेच होतं, कारण एकतर झोप नाही आणि रात्रभर ते डोक्यात की ढाकाच्या भैरीचं चालूच होतं. मग तो सकाळी त्याला म्हटलं की अरे असं असं झालं रात्री. तो छे असं थोडीच आहे, कदाचित काहीतरी वेगळं असेल, पण मला असं आठवतंय. तो त्याचा विश्वासच नाही. बोलते अच्छा मी कसं नाही उठलो. म्हटलं अरे तू उठलाच नाही, आम्ही सगळे उठलो. मान्यच नाही त्याला. नंतर हे सगळं झाल्यावर अजून एक पुढे थोडासा किस्सा आहे की आमच्यामध्ये तिघं नवीन होते. आता पूर्वेकडे आपण कसं आपल्याला माहिती आहे पूर्वेकडे जायचंय, आता त्यांना पूर्वेकडे जायचंय. आता आपण पूर्वेकडे जायचं म्हणजे नॉर्मल खाली उतरतो, आता इथे उतरायचं म्हणजे कसं क्लाइम्बिंग, रॅपल डाऊन. आता रॅपल डाऊन म्हणजे पूर्वेकडे जायला सुद्धा आपल्याला रॅपल डाऊन करावं लागते. म्हटलं आपण कशासाठी रॅपल डाऊन करतोय, म्हणजे क्लाइम्बिंग मध्ये आपण नॉर्मल उतरण्यासाठी रॅपल डाऊन करतो, इथे पूर्वेकडे जाण्यासाठी आपल्याला रॅपल डाऊन करावं लागते. पण त्याच्यामध्ये सुद्धा जो नवीन होता त्याला जंगली डुक्कर दिसले, अक्षरशः त्यांनी बघितले. म्हणजे आम्ही फक्त आवाज ऐकले, पण नंतर वर्ण जे काही आम्ही निसर्ग म्हणजे ते आवाज म्हणजे असं अंदाज येत होते इकडे ते ऍक्टिव्हिटी चालू आहे खालती. तो जो वरती आला आणि तो कसा हिंदी बोलत होता, त्यामुळे तो बोलताना ढाकाच्या बैरीचा त्याचा जो प्रोनाऊन्स होता किंवा बोलण्याची टोन ती काहीतरी वेगळीच होती. तर काय वेगळंच काहीतरी जाणवत होतं, अरे हा असं काय बोलतोय. म्हणजे अक्षरशः त्याला ते भरून आलेलं की त्याला फर्स्ट टाइम ट्रेक करताना क्लाइम्बिंग सुद्धा रॅपलिंग सुद्धा सगळं करायला मिळतं. आणि आपल्याला म्हणजे मी अनुभव घेतला की मी कदाचित फार उशिरा मला रॅपलिंग किंवा क्लाइम्बिंग करायला मिळालं. म्हणजे असं नाहीये की काही काना असं लकीली फर्स्ट ट्रेक मध्ये सगळंच वाव एन्जॉयच करतात आणि आपले ना अरे मला द्याल का असं करावं लागतं. पण ठीक आहे, नेचर NL मध्ये तर मी असं की मला सगळ्या गोष्टी मिळाल्यात आणि अजून मिळत राहतात आणि सगळे तेवढ्या भरोशाने माझ्यावर विश्वास ठेवले. आणि असं करता करता म्हणजे अक्षरशः तो शरद उतरला वगैरे. आम्ही नंतर मस्त वरती तो आला, म्हणजे त्याने डुक्कर वगैरे बघितले, अनुभव सांगितल्यानंतर वरती आलो, कारण त्या दिवशी निघायचं होतं. त्यामुळे थोडंसं आरामात पण नाही, पण थोडं असं ठरलं की नेहमीच आपलं लेट होतो, उशीर आपण घरी पोहोचतो, तर आज जरा वेळ आहे तर वेळच जाऊया असं करून मग नाश्ता केला, चहा मस्त सुंदरपैकी. आणि मग सगळ्यांनी पॅकअप केलं, सॅग बिग भरल्या आणि खाली उतरता न उतरता एक 30-40 जणांचा ग्रुप वरती येत होता. म्हणजे त्यातला एक जण रोप फिक्स करायला पुढे आला. तो बोला की आमची 30-40 जण येतात. म्हटलं अरे बापरे. त्यामुळे आम्ही पट्टापट खाली उतरलो आणि थोडा घळीच्या साईडने मार्ग काढून पुढे गेलो. आता पुढे गेल्यानंतर की आम्ही खाली उतरलो, पूर्ण सपाटीवर आलो आणि क्षणभर पाठीवरून बघितलं की खरंच रात्री असा अनुभव झाला. आपण हे खरंच बघितलं की खरं होतं की खोटं होतं. म्हणजे जे काही घडलं ढाकाच्या भैरीचं, म्हणजे आता पण ते ढाकाच्या भैरीचं असं बोललं की ते डोळ्यासमोर पटकन येऊन जातं की काय आहे काय. म्हणजे नेहमी म्हणजे प्रत्येक वेळेला आमचा हा जो किस्सा आहे की संतोष दादा
तेच सांगतात, मी सांगायला जात नाही, पण आज फर्स्ट टाइम मी हा सांगितलंय की गोपाळ काका बोलले नाही तू सांगू शकतेस. मी म्हटलं मला रीडिंग करून मी लिहिलंय पण ते मी वेगळंच सांगते, मला नाही जमणार. तर मी म्हटलं मला थोडा जास्त वेळ द्या, मला थोडंसं एक्सप्लेन करायचं होतं म्हणून. तर त्यानुसार आमचा ट्रेक झाला व्यवस्थित, पाठीवरून बघितलं, पण असं की परत जायचंय. असं मला वाटलं की अरे आपण बिल्डिंगच्या जंगलात जातोय, पण ह्या निसर्गाच्या जंगलात आपण पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन बिल्डिंगच्या जंगलात जातोय का, कारण जावंच लागते पोटासाठी, काम करण्यासाठी, परत अशा ट्रेकला रिटर्न येण्यासाठी. त्यामुळे आम्ही असे ट्रेक करत राहू. आणि सगळ्यांचे खरंच फार फार धन्यवाद की माहित नाही कसा अनुभव झाला. सगळ्यांनी एवढं सुंदर सांगितलं ना की काय म्हणजे असं तुम्ही सांगू दे, म्हणजे दीपाली ताई, अश्विनी ताई किंवा सगळे ज्यांचे ज्यांचे झाले किंवा ह्याच्यानंतर पण होते, असं डोळ्यासमोर येत होतं की असं वाटत होतं मी पण तुमच्याबरोबर होती तिथे, असं वाटत होतं की खरंच ते डोळ्यासमोर अनुभव येत होता. ओके, थँक्यू सो मच. माझं कोणाचं काय राहिलं असेल, कमी जास्त झालं असेल तर माफ करा, आणि असंच प्रेम असून द्या. थँक्यू. अनुभव मिळालेला आहे. बरं, आता फार फार आणखीन आभारी एका आहे सगळे. मैत्रिणीचं अभिवाचन बाकी आहे. चालेल ना आपल्याला पुढे कार्यक्रम अजून कंटिन्यू राहिला तर? चालेल चालेल. येस. हा, वाजून गेले म्हणून चालेल. विचारलं. चालेल, ओके. आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे सरकताना स्वागत करूया आपल्या पुढच्या मैत्रिणीचं. तिने 1989 साली वन ट्री हिल या कार्यक्रमापासून NL परिवारात प्रवेश केला. जवळजवळ 15 वेळा राजगड प्रदक्षिणेचा अनुभव, 25व्या राजगड प्रदक्षिणा संयोजक मंडळातील एक सभासद, 2016 मध्ये राजगड प्रदक्षिणेचे संयोजकपद, लहान मुलांच्या शिबिरांमधून स्वयंसेवक म्हणून सहभाग, लोणावळा भीमाशंकर, अहुपे भीमाशंकर, ताडोबा, कळसुबाई, लोहगड, विसापूर असे अनेक ट्रेक्स, पूर्वी झालेल्या फोटोग्राफी प्रदर्शनात हिरिरीने सहभाग, दीपाली पेंडसे व राहुल पेंडसे यांच्या मुलाच्या मदतीने निसर्ग परिचय हे छोटंसं पुस्तक तयार करून छापून आणणे, हातात उत्तम कला असल्याने स्वतःची आवड जोपासत स्वतःची विन आर्ट अँड क्राफ्ट मार्फत पुढे झालेली उद्योजिका आणि NL आपला NL एक वाटचाल ही मूळ संकल्पना आपल्यापर्यंत नुसती सुचवूनच नाही तर यशस्वीरित्या राबवणारी आपली मैत्रीण रश्मी नाईक. रश्मी, तुझं खूप खूप स्वागत, आणि मी तुला विनंती करते तू तुझा लोणावळा भीमाशंकर ट्रेक मधील अनुभव शेअर करावास. आता एवढे सगळ्यांचे अनुभव ऐकल्यानंतर माझा अनुभव आहे ना एकदम खूप वेगळाच आहे. सगळ्यात प्रथम मला सगळ्यांचे, आपल्या नेचर लव्हर्स परिवाराचे आभार मानायचे. मी कल्पना मांडली, तुम्ही सगळ्यांनी ती प्रत्यक्षात आणली. गोपाळ पाटील, प्रशांत, दीपा, विशाखा आणि राजेंद्र, रवी, ह्या सगळ्यांनी कल्पना इथपर्यंत उचलून धरली आणि इथपर्यंत आपण आलोय. याही पुढे आपण जाणार आहोत. माझा जो अनुभव मी आता तुम्हाला सांगणार आहे तो अनुभव, माझा आवाज येतोय ना? माझा जो अनुभव मी आता सांगणार आहे तो आतापर्यंतच्या अनुभवांच्या अगदी वेगळा आहे. आतापर्यंत आपण खूप थरार अनुभवलाय, पण मी जे सांगणार आहे ते आहे नेचर लव्हर्स मधलं स्पिरिट. ते तर आहे, सगळ्यांनाच माहित आहे नेचर लव्हर्सचं स्पिरिट काय आहे, पण हा जरा एक गमतीशीर अनुभव आहे आणि आपण बरेच जणांनी तो अनुभवलाय. त्या ट्रेक मध्ये बरेच जण आपण होतो. तर मी सुरू करते. 1988 नुकतेच 10वी आमचं कॉलेज सुरू झालेलं. त्यावेळेस आनंद मिळवण्याची अनेक साधने उपलब्ध होत होती. टीव्हीवर नवीन नवीन चॅनल सुरू होत होते, सिरियल्स सुरू झाल्या होत्या, कॉम्प्युटरचा प्रसार बऱ्यापैकी होता, पण मोबाईल फोन मात्र नव्हते. अशा काळात आमच्या बरोबरचे सगळी मित्रमंडळी पिकनिक, लॉंग टूर, हॉटेलिंग अशा प्रकारच्या सर्व मजा मस्ती करण्यात मग्न असताना आमची ओळख झाली ती मात्र NLशी. आणि कितीही कमतरता असली, साधने उपलब्ध नसली तरी आनंद कसा मिळवायचा ते संस्थेतील प्रत्येकाकडून आम्हाला अनुभवायला मिळाले. अशाच एका सर्वांनी एकत्र येऊन मिळवलेल्या आनंदाची कथा आहे. मला वाटतं 92 किंवा 93 असेल, संस्थेचा लोणावळा भीमाशंकर हा कार्यक्रम होता. नेहमीप्रमाणे ह्या कार्यक्रमाला भरपूर उपस्थिती होती. किती जण होते, लीडर कोण होते हे काही मला माहित नाही, कारण मी ह्या कार्यक्रमाला जाऊ नये
कारण मी एवढे चालूच शकणार नाही असे माझ्या गिरगावकर मित्रांनी मला सांगितले होते. आणि यतीन व मनोज ट्रेकला गेले होते, पण मला व मिलिंदला मनापासून जायचे होते. म्हणून मग आम्ही ठरवले की आपण शनिवारी निघून कर्जतवरून खांडस मार्गे भीमाशंकरला जाऊ आणि लगेच सर्वांसोबत घरी येऊ. व ही कल्पना आम्ही कुमार, परेश, आरती यांनाही सांगितली आणि ते तिघेही आमच्याबरोबर यायला तयार झाले व आम्ही ठरल्याप्रमाणे रविवारी सकाळी खांडसवरून चढायला सुरुवात केली. त्यावेळेस आपले एक एक टीम मेंबर खाली उतरत होते, ते भेटत होते. त्यांना आम्ही सांगत होतो की आम्ही लगेच परत येतोय, तुम्ही थांबाल का? काही जण म्हणाले एसटी मिळाली ती निघू, घाई आहे. काही जण म्हणाले की ठीक आहे आम्ही थांबतो, तुम्ही या. म्हणून मग आम्ही अक्षरशः धावत वरती पोहोचलो आणि भीमाशंकरचे दर्शन घेतले आणि लगेचच खाली उतरायला सुरुवात केली. मी, मिलिंद व परेशने आधीच्या वर्षीही असंच केले होते, परंतु आरतीची ही पहिलीच वेळ होती, त्यामुळे ती थोडीशी थकली होती. म्हणून आम्ही परेशला शेवटची एसटी थांबवून ठेवायला पुढे पाठवले आणि आम्ही जेवढे फास्ट चालता येईल तेवढे आम्ही चालत होतो. असे करत आम्ही पुन्हा खांडसला पोहोचलो आणि पाहतो तर काय, सकाळपासून जेवढे म्हणून ट्रेकर्स आणि आपली लोक खाली आली होती ते सगळे बसलेले होती, कुणालाही एसटी मिळालेली नव्हती. सगळे बाकीचे ग्रुप खूप कंटाळलेले होते, इकडे तिकडे जागा पकडून बसले होते, एसटीची वाट बघत होते. पण आमचे एनएल वाले मात्र खूप मजा करत होते. आपला वयोगट त्यावेळी एनएलचा हा 17-18 ते साधारण 50-55 असा होता. त्यावेळेस आपल्या सोबत कोणतीही मनोरंजनाची साधने नव्हती, फक्त एकच होते की आपले एनएलचे मित्र होते. सर्व एकत्र होते, पाण्यात चिखलात आपले नेहमीचे खेळ खेळत होते. मोठ्यात मोठी व्यक्ती आपलं वय, हुद्दा सारं विसरून मजा करत होते. गाणी म्हणून झाली, क्रिकेट खेळून झाले, सूरपारंब्या झाल्या. इतक्यात तेथील गावकऱ्यांनी मस्त भजीची गाडी लावली. सर्वांनी भजी खाल्ली. ती खाता खाता बबूंच्या अंगावर तेल सांडले, त्यावर औषधोपचार झाले, तरीही एसटीचा काही पत्ता नव्हता. सर्वजण एसटीची वाट बघून बघून थकले होते, कंटाळले होते. पण आमच्या एनएल मधील कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून गोविंदा आणि गणपतीची मिरवणूक करण्याची कल्पना आली आणि ठरले आपण गणपतीची मिरवणूक करू. गोविंदा तर काय आपण पाण्यात नेहमीच करतो. आणि ही कल्पना निघताच आपल्या महेश पिसाटने विनोद पेळणकरला डोक्यावर उचलले आणि तोही गणपती बाप्पासारखा मान ठोकून आशीर्वादाच्या पोज मध्ये बसला. जेवणाचे भांडी नेहमीप्रमाणे ढोल ताशे झाली आणि सर्वजण नाचू लागले आणि बाप्पाची मिरवणूक निघाली. समोर दीपाली आणि कल्याणी गौरी बनून झाल्या आणि सर्वजण नाचत नाचत जात होते. इतका वेळ बाकीचे गावकरी आणि जे सगळे ट्रेकर्स होते त्यांनी ते आपल्याकडे लक्ष देत नव्हते, पण हे काहीतरी वेगळं चाललंय म्हणून आता सगळेजण बघायला लागले, सगळेजण लक्ष द्यायला लागले. इतक्यात आपण आपली लोक जी नाचत होती ते नाचणारी मंडळी चित्रातल्या सारखी स्तब्ध झाली आणि थोडी थोडी दूर जाऊन उभी राहिली. आणि आपल्यातील कोणीतरी मध्ये एक छोटासा दगड घेऊन आला आणि तो दगड फटाक्यासारखा मध्ये ठेवून त्याला काडी लावल्याची ऍक्शन केली आणि सर्वजण एका वेळी एकत्र ढॉम असे ओरडले आणि फटाका वाजून झाल्यावर सगळे कसे नाचू लागतात तसे सर्व परत नाचू लागले आणि मग हा सिलसिला चालूच राहिला. ही मिरवणूक पूर्ण गावात हिंडून नदीवर गणपतीचे विसर्जन झाले. अशा प्रकारे स्वतःचीच नव्हे तर सगळ्यांची पुढील 2-3 तास करमणूक सुरू होती. आपल्याला एसटी कशी मिळणार, आपण घरी कसे पोहोचणार, ह्या विचारांनी हैराण न होता एनएलने यातून मार्ग काढला आणि एसटी आल्यावर गनिमी कावा करून एसटी पकडली व मुंबई गाठली. बाकीचे जे सगळे ट्रेकर्स होते ते त्या दिवशी तिथेच मुक्कामाला राहिले, फक्त एनएल वाले घरी पोहोचले. जय जय जय. मस्त, मला माहिती नव्हता हा किस्सा. त्याच्या पुढचा पण एक किस्सा आहे. असा आहे की आपण ठरवलं होतं की बाकी सगळ्यांना पण त्या एसटीतून घेऊन जायचं, पण महेशने काय केलं, दार अडवून ठेवलं आणि फक्त तो एका हाताने असा पकडायचा, बघायचा, एनएल का विचारायचं आणि त्याला आत सोडायचं.
खूप खूप त्यामुळे छान. फक्त आपणच आलो आणि शेवटची गाडी गेली सगळ्यांची आणि आपणच फक्त घरी पोहोचू शकलो. बापरे. भारी होता. फक्त आता शेवटच्या आपल्या नेहमीच्या फॉर्मॅलिटीकडे. आपला आजचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे आपले मार्गदर्शक माजी अध्यक्ष राजन बागवे. आपणा सर्वांपर्यंत एक सुंदर पोस्टर पोचले ते बनवणारा आपला मित्र सागर बागवे. आपली टेक्निकल बाजू समर्थपणे सांभाळणारे रवी नाटेकर व गोपाळ पाटील. या उपक्रम मंडळातील आणि ही महिला स्पेशलची संकल्पना मांडणारे आपले अध्यक्ष प्रशांत वाळवेकर, तसेच राजेंद्र नेते, गोपाळ पाटील, यतीन नाईक, रश्मी नाईक आणि पडद्यामागून ती कधी दिसत नाही समोर पण आपल्या बरोबर कायम असते अशी कार्यरत असणारी विशाखा पाटील, या सगळ्यांचे मी आभार मानते. तसेच मला सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडण्यासाठी ज्यांनी खूप मदत केली ते गोपाळ पाटील व माझी लाडकी मैत्रीण विशाखा पाटील, हिचे माझ्याकडून विशेष आभार. आपल्या बोलण्यातून आपल्याला त्या त्या ट्रेक्सच्या काळात घेऊन जाणारे आपले सगळे वक्ते यांचेही आभार. ऋतुजा, तुझेही खूप खूप आभार. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही सगळे, म्हणजे आपला एनएल परिवार. शुक्रवार असूनही वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते आणि आजचा हा कार्यक्रम येथे संपल्याचे जाहीर करते. पुन्हा भेटूया लवकरच पुष्प 5 मध्ये. शुभरात्री.